तर मी बेसिकली गुड मॉर्निंग एव्हरीवन, सप्रेम नमस्कार. आजच्या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या आपणा सर्वांचे मनापूर्वक स्वागत. आणि आपलं हे जे वेबिनार आहे ह्याच्यासाठी आपल्याला राजगड टेक्नो यांची अर्थ सहाय्य लाभलेले आहे. त्याचे मिस्टर उल्हास यादव आपल्याबरोबर आहेत आणि ते आता एक छोटंसं प्रेझेंटेशन आपल्याला दाखवणार आहेत. तर वेलकम मिस्टर उल्हास यादव आणि ओव्हर टू यू. थँक्यू. संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मी या पुण्या बेसच आहे, उल्हास यादव म्हणून माझं नाव आहे. राजगड टेक्नो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माझी कंपनी आहे आणि याच्यात मी बेसिकली लँडस्केप इरिगेशनमध्ये जो रोल असतो वॉटर मॅनेजमेंटचा ते मी करत असतो. ते बेसिक छोटे छोटे मी हे सांगतो, ब्रीफ करतो, नंतर पीपीटीवर येतील आपल्याला. पाण्याची रिक्वायरमेंट लॉनसाठी साधारण ते येते 4 लिटर पर स्क्वेअर मीटर ही लॉनची रिक्वायरमेंट येते स्प्रिंकलर सिस्टीमवर. श्रब्स आणि प्लांटर्स 5 ते 6 लिटर पर स्क्वेअर मीटर ही आवश्यकता असते. त्यानुसार ही सिस्टीम्स डिझाईन केली जाते. इरिगेशन पार्टमध्ये 2 प्रकारचे, एक मॅन्युअली ऑपरेटेड असतात. मॅन्युअली ऑपरेटमध्ये वॉल्स वगैरे बसून मॅन्युअली वॉल जे आहेत ते ऑपरेट केले जातात, पण ह्याच्यावर कंट्रोल नसतो किती वेळ चालवाय सिस्टीम्स. त्याच्यामुळे काही अडचणी आहेत त्याच्यात. सिस्टीम स्प्रिंकलर सर्व मटेरियल तेच असतं, फक्त ऑटोमॅटिक नसतं. तर मी माझं फोकस जवळजवळ 15-20 वर्ष ह्या ऑटोमॅटिक सिस्टीमवर केलेलं आहे. आणि पुण्यामध्ये ह्या जे आता मी जे प्रोजेक्ट बरेच ब्रीफ करतो सांगणार आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मी कटाक्षाने ऑटो सिस्टीमच डेव्हलप करून मी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑटो बेस्ड सिस्टममध्ये सोलनाईट वॉल्स असतं, वेगवेगळे पार्ट्स पाडून तुमच्या डिझाईन बेस असतं. लँडस्केप आर्किटेक्ट लोक डिझाईन देतात आम्हाला. डिझाईन म्हणजे जिथं काय कुठं झाडं येणार आहेत, स्ट्रॉबेरी कुठे येणार आहेत, लॉन्स कुठे येणार आहेत, त्याच्या बेसवर आम्ही मग ते वेगवेगळे सेक्शन पाडून त्याच्या सेंट्रल प्रोसेसला आम्ही जोडतो सर सोलनाईट्सवर. आणि 24/7 ह्याच्यामध्ये ते सिस्टीम केव्हाही ऑपरेट करता येते, म्हणजे ती कस्टमाइज करता येते. कस्टमाइज डिझाईन प्रत्येक सिस्टीमचा स्टँडर्ड फॉर्मॅट नसतो, तो वेगवेगळा अप्लाय करायला लागतो. जिथं सरब्स असतात काय तर सरब्सला वेगळे असतात, प्लांटर्स नुसतं असेल तर ड्रिप इरिगेशनला करायला लागते, किंवा मायक्रो स्प्रिंकलर वापरले जातात. मोठे लॉन्स असतील, छोटे मीडियम ग्रे असतात, स्प्रेयर्स असतात, गिअर पॉपअप्स असतात, बरेच लोकांनी फील्डवर पाहिलेले असतील लोकांनी. त्यानुसार ती डिझाईन केली जाते. आणि मी ही सर्व जी सिस्टीम्स आहेत ती असेंबल स्वरूपात करतो. असेंबल म्हणजे स्प्रिंकलर जे येतात ते रेनबर्ड्स आणि हंटर हे रेनॉल्ड कंपनी आहेत, US बेस्ड कंपनी आहेत. त्यांचं प्रोडक्ट ते मी लॉंग लास्टिंग 15-20 वर्ष वापरतो, त्यामुळे ते चालतात चांगले बऱ्यापैकी. आणि त्याचा वापर आणि बाकी पायपिंग वगैरे जे फिटिंग ॲक्सेसरीज लागते ती आपल्या या इंडियन बेस्ड कंपन्या आहेत. सर्व पाईप फिनोलेक्स आहेत किंवा सुप्रीम्स आहेत, ह्या कॅटेगरीचे पाईप वापरतो. आणि आता मी जी कामं माझी शॉर्टलिस्टेड करतोय ती साधारण नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासल्याला आहे आपली. तिथं मी बऱ्यापैकी म्हणजे 9 लाख स्क्वेअर फूटचं डेव्हलपमेंट विथ वॉटर मॅनेजमेंट बसवले. वॉटर मॅनेजमेंट करता अकॅडमीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर आम्ही प्रत्येकाने स्टोरेज केले आणि सेंट्रलाइज पाणी मागून हे जे त्यांचे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असते त्याच्यावर पाणी घेतलं 1-2 तास पाणी, तर त्याच्यावर मग सिस्टीम साऱ्या 9 लाख स्क्वेअर फूट ऑर्बिट केलेले आहेत तिथं. बरं, याच्यात आता मी मग राहिले डिफेन्सचं केलेलं आहे. UNIT पार्क लोकांना माहिती आहे, तिथलं मी 4 स्टेजचे गार्डन्स आहे सेंट्रलाइज कंट्रोलला केलेले, 12 वर्षापूर्वी केलेली आहेत गार्डन. म्हणजे सिस्टीम्स आहेत. नंतर चाकण MIDC मध्ये गॅब्रियल इंडिया, बेअर इंडिया, सेमको, मिंडा इंडस्ट्रीज ह्याचे बरेचसे काम केलेत. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये 110 पब्लिक पार्कचं मी पूर्ण ऑटोमॅटिक सिस्टीम डेव्हलप करून डिझायनिंग करून त्यांना हँडओव्हर केलेले आहेत. म्हणजे सारस इन्क्लुडिंग सारसबाग लोकांना माहिती असेल, त्याच्या भोवती जी टोटल सिस्टम आहे ती ऑटोवर टाकलेली आहे मी. ते रात्री 2:30-3ला चालते. हे साधारण ही काम आहेत. आता PPT शॉर्टलिस्ट सांगतो तुम्हाला. PPT मध्ये फर्स्ट नाव सांगितलेले, आता हे सेकंड पेजवर मी आहे. साधारण ते माझी इस्टॅब्लिश 1991 आहे. त्याच्यामध्ये पूर्वी आम्ही फार्मर लोकांकडे ड्रिप इरिगेशन करत होतो. त्याच्यानंतर स्विच ऑफ एक 8-10 वर्ष केले. 2004 मध्ये खरं फोकसिंग मी लँडस्केप इरिगेशन जिथं जिथं आहेत, मी अराउंड पुणे सिटी किंवा महाराष्ट्रात जिथं जिथं चांगले स्कोप आहेत, मोठे लार्ज केले तिथे प्रोजेक्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये मिलिटरी सर्व्हिसेस, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आता मी ब्रीफ सांगितलेले तुम्हाला. आणि हे इनोव्हेशन सोल्युशन ऑफ वॉटर मॅनेजमेंट हे साधारण ही कन्सेप्ट मी राबवलेले आणि बऱ्यापैकी हे आहे. त्याच्यामध्ये फॅसिलिटी जनरेट केलेली आहे मी. आता हे मॉडर्न टेक्नॉलॉजीचं सोल्युशन म्हणजे ऑटो सिस्टीम्स हे बसवणं हे गरजेचं असतं आणि ते लोकांनी सर्वांनी वापरावं. म्हणजे जिथे लँडस्केप आहेत होतात तिथं छोटे पॉट्स म्हणजे 10 स्पॉट्स पासून मी सिस्टीम डिझाईन केले छोटे छोटे.
की टायमर बेस लावतात ते चालतात. म्हणजे घरातले जर असेल तर हार्डली 1-2 मिनिटं पाणी लागतं. म्हणजे 50 कुंड्यांचं मी माझ्या घरातच बसवलेलं आहे स्वतःच्या पहिल्या आणि बाकी ठिकाणी प्रयोग केलेले. 10 साधारण त्याच्यासाठी 1-2 मिनिटं फक्त भरपूर वॉटरिंग करायला लागतं. ज्यांना फॉरेनला जायचंय अशा लोकांना ती सिस्टीम अडॉप्ट करता येते. आता हे जे पुण्या मी एनडीए मध्ये खडकवासल्यामध्ये जे स्टॅच्यू केला होता, मी तिथे एक शिवाजी पार्क डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी असली तिथे शिवाजी महाराजचा छोटा स्टॅच्यू कुठं नव्हता, पुतळा नव्हता कुठे. तर मी इनिशिएटिव्ह घेऊन थोडा लँडस्केप हे करून त्याच्यामध्ये डिझाईन आर्किटेक्ट लोक घेतले, 2-3 जण इन्व्हॉल्व होते त्याच्यात घेऊन तो हे केलाय. तेव्हा ते इनॉग्रेशन शरद पवार साहेब आणि त्या मेयर होत्या पुण्याच्या दुसऱ्या वैशाली म्हणून, तर त्यांच्यात इनॉग्रेशन केलेलं त्याचं. तर हे ब्रीफिंग त्यावेळेला काम चालू होतं त्यावेळेला त्या एरियाचं. त्यावेळेला ते अधिकारी पीएमसीचे होते. आता ते युवराज देशमुख नाव ऐकलं असेल, ते बांधकामाला सुप्रिंट इंजिनियर्स आहेत ते. आणि बाकी ते हा स्टॅच्यू तिथं आहे ते हे सर्व इंटायर 2 एकर जागा आहे तो, साधारण 80,000 एरिया आहे तो तिथला. आणि हे मग त्याच्यातले आता हा तळजाईचा हा नेक्स्ट पार्ट संपला. तळजाईचं ग्राउंड आता इको पार्क म्हणून ओळखलं जातं. तर इको पार्क मध्ये मी सिस्टम डेव्हलप केली. बरेचसे लोकांनी पाहिलं असेल किंवा ती जाताना वरती राईट साईडला आहे ती. त्या गार्डन मध्ये स्टेडियम कम इको पार्क आहे. मग तिथे सिस्टम केलेले आहेत. छोटे हाय रेंजचे स्प्रिंकलर वापरले, जे थ्रो त्याचा 70-80 फूट जातो असे रेंजचे मी स्प्रिंकलर डेव्हलप केले आणि ते बसवले सिस्टम. आता हे पब्लिक पार्क आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे केलेले आहेत. पुणे छोटे छोटे असतात का ह्याच्या पब्लिक पार्क त्या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आहेत. तर तिथे सिस्टीम्स बसवलेले आहेत. त्याच्यानंतर हे वेगळे दुसरे पार्क आहेत काय काय ठिकाणी वेगळे त्याचे लँडस्केप प्रमाणे रिक्वायरमेंट आहे तसे डिझाईन केलेले आहे. आणि तिथं काम करत असताना आम्ही काय करतो, साधारण एक स्टोरेज टँक बांधतो की तिथं पाणी नसतं. एक तर ड्रिंकिंग वॉटर वापरायचं नाही हे मी कडाक्षाने पहिलं टाळतो. बोरवेल असेल बोरवेल ड्रिल करणं किंवा नाला असेल त्याचं पाणी घेणं, फिल्टर करणं आणि त्या स्टोरेज टँक मध्ये हे करणं, ते आटोनी टाकायचं. म्हणजे त्याचं वेस्ट ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहू नये. सिस्टीमला पाणी असेल तेव्हा चालेल ना, तर ऑटो ऑफ राहते. ती चालू असेल त्यावेळेला मग ते ऑटोवर चालते आणि ती बंद होते. आणि टायमिंग तुम्ही कधी ठरवू शकता. पब्लिक पार्क मध्ये शक्यतो आम्ही सर्व रात्री प्रिफर केले सिस्टीम, त्या वर्किंग होतात. असे पब्लिक हे सेम कन्सेप्टच्या वेगळ्या ह्याचे ते केलेले आहेत काय काय त्यांनी. आता क्लायंट्स पनसेल हे जे आहेत डेस्कटॉप दिसतात तुम्हाला त्याच्या त्या ठिकाणी केले. थँक्यू. येस, थँक्यू सो मच सर. आता आपण आपल्या सेशनकडे वळूयात. आपले गेस्ट ऑफ ऑनर आलेले आहेत आणि ते सुद्धा वाट बघतात. तर सो लेट स्टार्ट. तर बेसिकली ह्या वेबिनारच्या मागचं आमचं थॉट प्रोसेस काय होती हे थोडंसं मी तुम्हाला ब्रीफमध्ये सांगते सगळ्यांना. तर या सध्याच्या करोनाच्या पेंडेमिकच्या काळात आपण सारेच अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जात आहोत. आणि अशा वेळी आपल्याला असा प्रश्न पडतो की नक्की काय करावे रोजच्या जीवनात, ते आपल्या स्पेसिफिक आर्किटेक्चर क्षेत्रापर्यंत सगळ्यातच. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा तेव्हा आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळींमध्ये आधार शोधतो आणि त्यांच्याकडनं आपण काहीतरी प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतो. तर असंच एक वडीलधारक व्यक्तिमत्व आपल्यात आज आहे, ते म्हणजे आर्किटेक्ट व्ही बडवे. नमस्कार बडवे सर. नमस्कार. नमस्कार. हां, तर आता आपले जे पोस्टर्स आपण जे सर्क्युलेट केले होते त्याच्यामध्ये आपण बडवे सरांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास हा पाहतच आहात. पण त्याच्यात एक गोष्ट खूप लोकांना आय गेस, बिकॉज आपल्याकडे बरेच यंग आर्किटेक्ट स्टुडंट्स पण आहेत, त्यांना लक्षात आली नसेल, ती म्हणजे आजच्या या संक्रमण काळात बॅटल ग्राउंड असणारी ठिकाणं म्हणजे आपले हॉस्पिटल्स. अशा जवळपास सगळ्या हॉस्पिटल्सशी आर्किटेक्ट या नात्याने बडवे सर जोडले गेले आहेत. केवळ हॉस्पिटल्स नाही तर टिळक स्मारक सारख्या वास्तू त्यांच्याच हातच्या. बालग्राम ते निवारा, व्हाया अल्का टॉकीज अँड गोयथे इन्स्टिट्यूट, अशा त्यांचा सहज संचार आहे. सो आजच्या या वेबिनारमध्ये आपण बडवे सरांशी गप्पा मारणार आहोत. आणि या गप्पा मारताना म्हणजे आपण त्यांच्याशी कितीही बोललं तरी कमीच आहे, आपल्याला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळणार आहे. म्हणूनच आपण हे जे वेबिनार आहे ते आपण पंचसूत्र त्याच्यामध्ये आपण मध्ये डिवाइड केलेलं आहे. सो त्याचे सूत्र असे आहेत की त्यांना आलेले काही चॅलेंजेस, त्यांनी घेतलेले त्यांच्या आयुष्यातले घेतलेले डिसिजन्स, त्यांच्या ट्रॅव्हलचे एक्सपिरियन्सेस,
त्यांना या वाटेत भेटलेले त्यांचे मेंटॉर्स आणि ह्या सगळ्यातनं पूर्ण आलेले त्यांना एक्सपिरियन्सेस, असं आपण ह्या प्रकारे बोलणार आहोत. तर सर आपण सुरू करूयात. हो. हां, ओके. सो पहिला असा एकदमच असा थोडासा बेसिक प्रश्न आहे, पण तरी विचारू इच्छिते मी की तुम्ही जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर मुंबई ह्याच्यातनं आर्किटेक्चर केलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही AA स्कूल ऑफ आर्किटेक्चर लंडनला गेलात. तर ह्या दोन्ही एमिनंट इन्स्टिट्यूट्समधनं तुम्ही शिकलात. तर हे क्षेत्र आणि ही संस्था तुम्ही कशा निवडल्यात? निवडायचा प्रश्नच नव्हता, कारण त्या काळामध्ये मुंबईला जे स्कूल ऑफ आर्ट किंवा आमच्या वेळेला झालेलं जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि बडोद्याचं आर्किटेक्चर कॉलेज, हे दोनच संस्था होत्या. अरे वा. पुण्याला जे होते ते क्लास होते आणि त्या क्लासचं स्वरूप क्लास सारखंच होतं, त्याला अजून संस्थेचं स्वरूप आलेलं नव्हतं आणि ते तिथे आहे मला माहितीही नव्हतं. पण आर्किटेक्चरला जायचं ठरल्यानंतर जे शिवाय दुसरं काही निवडायला जागाच नव्हती ना. आता तुम्हाला 100 जागा आहेत. संबंध देशभर आहेत. नुसतं पुण्यामध्ये मला वाटतं 20 एक कॉलेजेस आहेत. हो हो, तर पेठेमध्ये गेलात तरी एक कॉलेज असेल बहुतेक आता. बरोबर. आर्किटेक्चरला जाण्याचं खरं हा योगायोग होता आणि ती गोष्ट सांगावी की नाही मला तसं समजत नाही, पण सांगून टाका. ठीक आहे, सांगतो. माझ्या वडिलांचं दुकान होतं आणि त्यांचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय होता. त्यांची फार इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं आणि ते इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हावं. त्यामुळे त्या काळामध्ये 11वी नंतर इंटर सायन्स करून मग इंजिनिअरिंगला जायला मिळायचं आणि त्या काळात COEP ला प्रवेश मिळणं अगदी सोपं होतं. मी फर्ग्युसन मध्ये 1 वर्ष गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की तिथले ते विषय मला काही खरे कळतच नव्हते. म्हणजे काही गणिताचा थोडासा भाग आणि भाषा या 2 गोष्टी सोडल्या तर बाकी काही मला त्यात फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा, बायोलॉजी, आणि त्या फर्स्ट इयरला मी पूर्ण नापास झालो. फक्त भाषांमध्ये मला चांगले मार्क मिळाले आणि कॅल्क्युलस मध्ये मिळाले. वडिलांना असा प्रश्न पडला की या मुलाचं आता करायचं काय. दुकान होतं, ते म्हणाले दुकान आहे. नाहीतरी मी शाळेत असताना सुद्धा मला रिकाम्या वेळात ते दुकानात काउंटरवर उभं करायचे. खेळायला जा नाही तर दुकानात बसायचं, उन्हाडक्या नाही करायच्या. त्यामुळे तशी दुकानाची सवय होती. पण त्यांचे एक मित्र होते मामा पुराणिक म्हणून. दुकानामध्ये ते संध्याकाळी यायचे वडिलांची गप्पा वगैरे. ते एक दिवस आले आणि वडील त्यांना म्हणाले, अरे या कुमारचं काय करावं, मला प्रश्न पडला. ते म्हणाले त्याचं ड्रॉइंग चांगलं आहे आणि त्यांचा माझा भाचा म्हणाले आर्किटेक्ट आहे, त्याला 450 रुपये पगार मिळतो, चांगली नोकरी आहे, तिकडे का नाही पाठवत. असा मी आर्किटेक्चरला गेलो आणि ते गेलो म्हणजे ते सुद्धा वडील म्हणाले मी काही कुठे मुंबईला वगैरे येणार नाही, तुला पाहिजे तर जा, तिथे तुला काय करायचं ते कर. मी गेलो, तिथलं वातावरण असं होतं की सगळं पाश्चिमात्य, सगळे इंग्लिश बोलणारे, सूट बूट घातलेले सगळे प्राध्यापक, मोठमोठ्या गाड्या आणि पायजमा शर्ट मध्ये सायकल सोडून रेल्वेने आलेला मी पुण्याचा नूतन मराठीतला विद्यार्थी आणि तोही नापास झालेला. तिथे स्पर्धा परीक्षा असत त्यावेळेला आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रासाठी काहीतरी 30 का 40 जागा होत्या, बाकीच्या परदेशी आणि परप्रांतीय. त्या स्पर्धा परीक्षेला बसल्यानंतर मला काही वाटलं नव्हतं की मी निवडला जाईल, पण मी गेलो. 24 नंबरला माझा नंबर, म्हणजे माझी मावशी सायनला राहायची. तिथून मी सगळं सामान घेऊनच मुळी यादी बघायला गेलो की तिथे नाव नसेल
आपण आपलं परत पुण्याला जाऊ, काय करता येईल ते करू. आणि गेलो, माझं नाव होतं म्हटल्यानंतर सगळंच पालटलं. असा मी आर्किटेक्चरला गेलो, अपघाताने गेलो असं म्हण. मी 5 वर्ष जे मध्ये शिकलो, 1 वर्ष मुंबईला नोकरी केली, अनेक ऑफिसेस मध्ये केली. आणि तोपर्यंत माझ्या वडिलांचं माझ्याबद्दलचं मत जरा सुधारलं होतं. मी काही अगदीच नालायक आहे असं त्यांना काही तोपर्यंत वाटत नव्हतं. आणि मग ते म्हणाले, तुला पुढे शिकायला कुठे जायचंय का? तर 1 वर्ष मी काम करून थोडे पैसेही जमवले होते. ते म्हणाले, तुला परदेशी जायचं असलं तर जा, आता हरकत नाही. असा मी एला गेलो. अच्छा. 11 सप्टेंबर 1959 या दिवशी कोचीनहून ओशियानिया या नावाची इटालियन बोट होती. आणि तो सगळ्यात स्वस्त प्रवास होता. 620 रुपयात कोचीन ते लंडन. त्याच्यामधले बोटीवरचं जेवण वगैरे सगळं आलं. फक्त झोपायला एकदम तळात बंक्स होत्या. आणि आम्ही विद्यार्थी स्वस्तात जाण्यासाठी, माझ्याबरोबर आपले प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते, गोवारीकर, वसंतराव होते, माझ्या वर्गातला एक मित्र माझ्याबरोबर, माझ्यासाठी मुद्दाम तो जहाजाने येत होता. श्रीमंत होता. त्याला विमानाचा प्रवास त्यावेळेस 3000 रुपये तिकीट होत. बापरे. पण मी बोटीने जाणार म्हटल्यावर त्यांनी तो विचार बदलून माझ्याबरोबर, आणि तो प्रवास फार छान झाला. म्हणजे एका दृष्टीने बोटीने प्रवास केल्याचा फार फायदा झाला. आजही मला आठवतं, एडनला मी पहिलं आयुष्यातलं घड्याळ घेतलं, 60 रुपयाचं रोमन घड्याळ. आणि ते मी आत्ता पण माझा भाऊ वगैरे वापरत होता. अरे वा. पण त्या प्रवासामध्ये इजिप्तला जायला मिळालं, स्फिंक्स बघायला मिळाले, पिरॅमिड्स मिळालं, मग अलेक्झांड्रियाला पुन्हा त्या बोटीवर, मग मेसिना, मिलानला गेल्यानंतर पॉम्पेईला जायला मिळालं. वाव. पॉम्पेई बघून आलो. मिलान हे त्या बोटीचं ओशियानियाचं शेवटचं बंदर होतं. मग तिथून रेल्वेनी लंडनला गेलो. असं मी एला गेलो. मस्त. सगळ्या मीडियम ऑफ ट्रान्सपोर्ट मधनं जाऊन तुम्ही पोचलात मग फायनली एला. पण ते सायकल सोडून पुण्याला कायम सायकल. तुम्हाला तो काळ कल्पना करणं सुद्धा खेळ अवघड जाईल थोडासा. पण सगळं सायकलवर चालायचं. हो, मस्त. पण ह्याच्याने तुमची ट्रॅव्हल मध्ये चांगली फ्रेंडशिप एक दिसते ना निर्माण झालेली. त्या बोटीवर इटालियन बोट होती, जेवण सगळे इटालियन, स्पॅगेटी, बोलोनिया. कारण तिथले बहुतेक सगळे प्रवासी ऑस्ट्रेलियातून इटलीत जाण्यासाठी जाणारे होते. ते सगळे इटालियन लोक. आम्ही फक्त काही भारतीय लोक स्वस्तात जाण्यासाठी म्हणून त्यातले काही डेक्स आम्हाला परवानगी नव्हती जायला, पण खालच्या काही डेक्सवर आम्हाला परवानगी होती. पण चांगला मजा आली तो प्रवास करायला. म्हणजे विमानाने नाही गेलो तेच बरं झालं असं आता लक्षात येत. मध्ये एवढ्या सगळ्या तुम्हाला प्लेसेस पण बघता आल्या, विच इज क्वाईट इंटरेस्टिंग. म्हणजे त्याच्यानंतरही तिकडे पुन्हा गेलेलो आहे. पण त्यावेळेला जाणं हे वेगळं असतं ना. वेगळं असतं, कुतूहलही वेगळं असतं, आणि नाही म्हटलं तरी नवीन सगळं असतं. तर आता आपण तुम्ही लंडनमध्ये शिकलात, मग तिकडे तुम्ही म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम केलं, डेन्मार्कमध्ये सुद्धा काम केलं, आणि मग तुमच्या आयुष्यात असा एक पॉइंट आला जेव्हा तुम्ही ठरवलं की परत यायचं, आता भारतात पुण्यात यायचं. आणि जेव्हा तुम्ही परत यायची अपॉर्च्युनिटी जी तुम्ही घेतली, तेव्हा इथे अभिनव कॉलेज म्हणजे हे स्टार्ट होत होतं, आणि तुम्हाला टीचिंगशी सुद्धा अपॉर्च्युनिटी होती. तर तुम्ही प्रॅक्टिस निवडलीत त्याच्यावर, तुमची पर्सनल स्टार्ट करायची. आणि ह्या मागे काय ट्रिगर होता परत यायचा आणि प्रॅक्टिस सुरू करायचा? तर काय विचार होता? कारण सगळी याच्यातली प्रत्येक बाब ही एक मोठी गोष्ट आहे.
बर. आणि ते असे छोट्या मुलाखतीत सांगणं जरा अवघड आहे. हो. पण मुद्दा असा होता की लंडनला मला प्रेजुडिसमुळे काही राहायला आवडेना, आणि तिथे आमच्याच ऑफिसमध्ये काम करणारे एका डेनिश माझ्याच वयाच्या तरुणांनी सांगितलं की मी जर्मनीला जाणार होतो. हा. तो म्हणाला, तो कसला देश आहे, तू माझ्या देशात जा. असं मी डेन्मार्कला गेलो. डेन्मार्कला गेलो, तिथे फारच छान वर्षभर आयुष्य चांगलं, कामाला दाद मिळत होती, कामाचं कौतुक होतं, पैसे भरपूर मिळत होते, सगळं चांगलं होतं, फारच छान. आणि विशेषतः त्या समाजामध्ये मला कधी आपण परकावं तसं वाटत नव्हतं, त्यांच्या घरी जाणं वगैरे. आणि मग अशी एक वेळ आली की आपण इथं फार काळ राहिलो ती इथला पाय नाही निघणार, म्हणून मी माझा बॉस होता त्यावेळेला, ब्लॅक पीटर्सन, मी त्याला म्हटलं की बाबा मला आता परत जायचं. म्हणून बरोबर 1 वर्षाने मी परत जायचं ठरवलं. आणि परत जायचं, मग मनात असं आलं की पुन्हा बाहेर पडायला मिळेल की नाही कोणाच ठाऊक. आताच खुशकीच्या मार्गाने जावं म्हणून सबंध युरोप क्रॉस करून तुर्कस्तान आणि इराण पर्यंत प्रवास करून असा मी परत आलो. परत आल्यानंतर प्रश्न असा होता की आता करायचं काय, पैसे तर काहीच नव्हते, समाजामध्ये तसं काही ओळखी काही नव्हत्या, आणि वडिलांचा सल्ला असा होता की कुठेतरी काम कर, जरा 4 ओळखी होतील, व्यवसायाची माहिती होईल. आणि माझ्या मनाने असं घेतलं की पोहायचं असेल तर पाण्यात उडी मारली तरच पोहता येईल ना. असं माझे मित्र होते कोपरकर म्हणून, राजा कोपरकर म्हणून होता, त्याने मला विचारलं पार्टनर होशील. दुसरे थोरात आणि पवार, तेही मित्र. मग पार्टनरशिपचा प्रयोग केला, ते नाही झालं यशस्वी. मग अहमदाबादला दोशीकडे 4 महिने काम केलं, तिथेही काही. हे सगळं 1962-63 हकीकत आहे. त्यानंतर मी परत आलो आणि काही दुकानांचं इंटिरियर केलं, काही ना काही लहान सहान काम केलं. पण आज मागे वळून बघताना असं लक्षात आलं की संधी मिळत गेली आणि कामं करत गेलो. ओके. थोडक्यात मला असं हे सांगणं सोपं जातं. बर. ओके. आणि सर तेव्हा पानशेतचं धरण पण फुटलं होतं ऍक्च्युली, तो पण एक इन्सिडेंट झाला होता, त्याचा काही तुमच्यावर प्रभाव होता का ह्याच्यावर, की परत येण्याच्या? पानशेतचं धरण फुटलेलं मी कोपनहेगनला माझ्या लँडलॉर्डच्या टीव्हीवर बघितलं. अरे बापरे. एक दिवस सकाळी, मी त्यावेळेला रूमस्टेडला राहत होतो कोपनहेगन जवळ समुद्रकाठी. एक दिवस तो मला म्हणाला की अरे तुझ्या देशात काहीतरी भयंकर झालं, तू संध्याकाळी ये. त्यावेळी टीव्ही दुर्मिळ होता तिथे सुद्धा, फक्त त्याच्याकडेच टीव्ही होता. तू संध्याकाळी ये आणि मी तुला दाखवतायत. आणि त्याच्याकडे जाऊन ते बघितलं तर सबंध पानशेत फुटलेलं, पुन्हा वाहून जात आहे, हाहाकार झालेला. बीबीसीनी अप्रतिम एरियल फोटोग्राफी केली होती. म्हणजे पुण्यातल्या धरणाचा प्रलय इथे असताना जसं दिसला नसता, तसं मला त्या बीबीसीच्या त्या एरियल फोटोग्राफी मधून दिसला. व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला हे पानशेत मुळे जे काठावरच्या लोकांना जागा दिल्या होत्या, घरं बांधायची, ती सोसायटी केलं, तर ती कामं होती सुरुवातीला, ती करत होतो आम्ही. अच्छा. ओके. तर आता आपण तुमच्या थोडा प्रॅक्टिस मधल्या एक्सपिरियन्स कडे वळूया. तर एक असं आढळतं की आपण त्या पुण्याची जी सांस्कृतिक ठेव आहे, असणारं टिळक स्मारक मंदिर असो, किंवा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असो, किंवा आगाशांचा जो नदी काठचं जे घर तुम्ही केलं ते असो, या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही ते तितकेच डेडिकेशननी आणि समान एनर्जीनी ती
प्रोजेक्ट्स केले, तर हे तुमच्या व्यक्तिमत्वात मुळातच होतं का आर्किटेक्चरनी हे समदृष्टी तुम्हाला दिली? कसं हे केलं म्हणजे? अगदी खरं सांगायचं हा. तर मी कॉलेजमध्ये असताना थोरात म्हणा किंवा माझी थट्टा करायचे की तुला आर्किटेक्चर काही येणार नाही आणि तुला ते काही जमणार नाही. फक्त आम्हाला शिकवायला एक गोरे, वामनराव गोरे म्हणून सर होते, आर्किटेक्ट, पुण्याचे होते, मुंबईला स्थायिक झाले होते. ते एक शिक्षक आमचे असे होते की त्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि मी केलेली ड्रॉइंग त्यांना खूप भावायची, ते मला चांगले मार्क्स द्यायचे. एखादे शिक्षक असे भेटून जातात ना. हो. आणि डेन्मार्कमध्ये काम करताना, ब्लॅक पीटरसन बरोबर काम करताना मी जे काम केलं, जी ड्रॉइंग्स केली, ती ब्लॅक, मला माहित नंतर समजलं खूप, त्याच्या मुलीने मला सांगितलं. तोही इथे आमच्याकडे येऊन गेलाय, शार्लॉट त्याची मुलगी येऊन गेली, की माझी ड्रॉइंग्स त्यांनी प्रॉमिनंटली तिथे लावून ठेवली आहेत. अरे वा. की आणि त्यांनी पुस्तक लिहिलं, त्याच्यात माझा उल्लेख केला, ह्या भारतीय कुमार मला म्हणायचं, आणि यांनी केलेली ड्रॉइंग्स, त्या ड्रॉइंग्स तिथे काम केल्यानंतर आणि तिथे काम करताना तिथे ज्यांच्यासाठी काम केलं, मला असं वाटतं की त्यांनी माझ्यामध्ये पुष्कळ आत्मविश्वास आणि एक अशी जिद्द निर्माण केली की आपल्याला काहीतरी येत आहे. लंडनला सुद्धा मला तशी दाद मिळाली. तिथेही मी मायकेल लायलकडे, होनिक म्हणून आर्किटेक्ट होता आमचा लीडर, तोही मला म्हणाला की कशाला चालला, इथे चांगलं आहे, लंडन चांगलं आहे, कामं भरपूर आहे. पण मला असं वाटतं की कोणी ना कोणीतरी असं एक प्रोत्साहन देत गेलं, कामाला दाद देत गेली, त्यामध्ये बहुतेक आर्किटेक्चर बद्दलची आत्मीयता निर्माण झाली. आणि पुढचं आता मी काय सांगू, जे आहे ते आहे. हो, खूपच मस्त. म्हणजे आणि ते कोपनहॅगन्सच्या इथे ड्रॉइंग तुमचे हे होणं इज अ ग्रेट ऑनर, की इट इज व्हेरी. मला माहित नव्हतं. शार्लॉट इथे आली होती, त्याची मुलगी, त्यावेळेस शाळकरी मुलगी होती. अच्छा. मी जेव्हा तिथे नोकरी करते, तो मागे राहायचा, पुढे सगळं त्याचं ऑफिस होतं. बरोबर. आणि ती पुढे मी इथे परत आल्यानंतर आमचं येणं जाणं अजूनही आहे. मी पण डेन्मार्कला गेलो की आम्ही भेटतो, तिच्या मुली भेटतात वगैरे, ते वेगळं होतं. पण तिने मला सांगितलं की अरे तुझी ड्रॉइंग्स, मोगन स्मिथ तिचे वडील, त्यांनी प्रवेशाच्या समोरच लावून ठेवली, बोनोलुगा म्हणजे ज्याची मी ड्रॉइंग केली ती. म्हणून मला समजलं, नाही तर मला कळलंही नसतं. तर आता पुढे आपण तुमच्या प्रॅक्टिस, तुम्ही आम्हाला तुमच्या प्रॅक्टिस बद्दल सांगितलं. आता प्रॅक्टिस करताना तुमची काही असोसिएशन झाली तुमच्या क्लायंट्सशी म्हणा, किंवा काही व्यक्तिमत्व तुम्हाला भेटून गेली त्यातनं. तर तसंच एक आम्हाला आढळतं इज निवारा, ही जी संस्था आहे त्याला तुम्ही आर्किटेक्ट म्हणून जोडलात, आणि आता इतके वर्ष तुम्ही ते नातं टिकवलं, ते नातं फुललं, आणि आता तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष आहात. तर हे जे तुमचं सहवास होता त्याच्याबरोबर, तसंच तुमचे बाकीचेही काही क्लायंट्स बरोबर असे लॉंग टर्म कोलॅबोरेशन्स होते, तर त्याच्यामुळे तुम्हाला काही सामाजिक जाणीव निर्माण व्हायची प्रेरणा मिळाली का? निवारामुळे मी नाही म्हटलं तरी अशा तऱ्हेच्या कामामध्ये जोडला गेला. राजाभाऊ माटे, म्हणजे मी सांगतो ही गोष्ट 1970s, त्यावेळेला त्यांना मदत करत गेलो, मग तिथली सगळी बांधकामं केली वगैरे, आणि कसा त्या संस्थेमध्ये ओढला गेलो आजही मला आश्चर्य वाटतं, कारण तसा माझा पिंड नाही. म्हणजे मी ज्या संस्था निर्माण केल्या या सगळ्या व्यावसायिक संस्था होत्या,
आर्किटेक्ट इंजिनियर सर्व ESA. त्याचा एसाचा बहुतेक मी संस्थापक आहे. येस. आणि तशा संस्था निर्माण करणं मला जमलं नाही. ते व्यावसायिक होतं त्यावेळेला. व्यवसायाचे काही प्रश्न होते, काही विचार होते, काही गरजा होत्या वगैरे. पण मघा तू विचारलंस ते शंकर ब्रह्मेबद्दल विचारत होतीस. हा, मी सांगत होते. हा, सांगा ते ना. पाहिलं तसंच. हा. नाही, मी शंकर ब्रह्मेचा मुद्दाम उल्लेख मला हा. करायला पाहिजे. येस. कारण असं आहे की आम्ही रमेश शहा नावाच्या ग्रहस्थांचं एक घर करत होतो. हा. आणि त्यावेळेला शंकरची माझी ओळख झाली. हा. शंकर माझ्यापेक्षा वयाने जास्त होते. आणि आम्ही दोघांनी असा विचार केला की आपण दोघं मिळून हे डिझाईन करू. हा. आणि आम्ही दोघांनी मिळून आधी बाग आणि घर त्याचं नातं, मग त्याची ती फ्रेंच डोअर्स, तिचं वरांडा, मग त्याची लॉन्स, ते सगळं. फार मोठा प्लॉट नव्हता, फार मोठं घरही नव्हतं. पण मला जसं आठवतं की शंकरमुळे हे जे बागेचं आणि घराचं नातं हा. हे मुळापासून करायला मिळालं. आणि ते मी आजही लक्षात आहे माझ्या. मी आता ते घरही नाहीये, काहीच नाही. पण शंकरची माझी त्यामुळे खूप चांगली ओळख झाली. शंकर ब्रह्मे माझ्याकडे येत जात असत. आणि मी त्यावेळेस नुकताच परदेशातून येऊन काम सुरू केलेलं अगदी नवीन आर्किटेक्ट म्हणजे. आणि त्यांनी मला BKPS मध्ये पुंडलिक सरांच्याकडे पाठवलं की ते काही तरुण शिक्षकांच्या शोधात आहेत, आर्किटेक्ट शिक्षकांना. आणि यू माइट बी काइंड ऑफ पर्सन म्हणून मी पुंडलिक सरांना भेटायला गेलो. ते म्हणाले या शिकवा आमच्याकडे, असं असं आहे, आमचे एक शिकवणारे सध्या येतच नाहीत वगैरे. असा मी BKPS ला शिकवायला लागलो, व्यवसाय सांभाळून. पण हे शंकर ब्रह्मेंच्यामुळे झालं. अच्छा. शंकर ब्रह्मे अपघातात नंतर गेले आणि अकाली गेले. पण कसं आहे, आयुष्यामध्ये माणसं कशी केव्हा भेटतात, त्यांचं आपलं कसे नाळ जमते, त्याच्यातून काय पुढे आयुष्याला कलाटणी मिळते आपल्याला सांगता येत नाही ना. पण हे होत असतं आणि सगळ्यांच्या आयुष्यात होतं. ते काही माझं म्हणजे काय वेगळं आयुष्य अशातला भाग नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं. कदाचित फरक एवढाच असेल की अशी काहीतरी संधी मिळाली तर त्या संधीचा उपयोग आपण करू शकतो का, आणि तो केला का, आणि केला असला तर चांगला केला का. तुझ्या प्रश्नाचं तसं असं उत्तर एक द्यायला पाहिजे की शंकर ब्रह्मांच्यामुळे BKPS जोडला गेलो आणि BKPS मुळे शिकवायची आवड निर्माण झाली. आणि तिथे किती वर्ष शिकवलं आज मला आठवत सुद्धा नाही. पण कदाचित माझं शिकवणं बऱ्यापैकी असेल. पण आज माझे विद्यार्थी सगळीकडे आहेत, परदेशात आहेत. मी तेहरानला आम्ही काय कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत होतो, त्यावेळेला शहाचं राज्य होतं. तिथे माझा विद्यार्थी एक राहत होता, तिथे व्यवसाय करत. एक कामासाठी युरोपला गेलो होतो. तेहरानला फ्लाईट होती, फर्स्ट क्लासची फ्लाईट घेतली होती. मी म्हटलं जरा एकदा चेंज करून बघू. आणि फ्लाईटची सुद्धा गंमत सांगण्यासारखी आहे. त्या फ्लाईट मध्ये फर्स्ट क्लास मध्ये मी एकटाच भारतीय होतो आणि बाकी सगळे अमेरिकन लोक. त्या विमानामध्ये बॉम्बे अशी एक बातमी आली. बापरे. त्यामुळे ते थांबलं आणि सगळं सामान काढलं. आम्ही अडकून पडलो त्या विमानात, आम्हाला बाहेर जाऊ दिलं नाही आणि उशीर होऊन आम्ही तेहरानला आलो. त्या उशीर होण्यामध्ये तिथली जी ती स्ट्युअर्डेस होती ती जरा वयस्कर सिनियर होती आणि उशीर होतोय म्हणून ते अमेरिकन लोक सारखे चडपडाट ते शिव्या देत होते, काय काय इतका उशीर होतोय, आमचं होतंय.
आणि मी त्यांना म्हणत होतो की अहो यांचा काही इलाज नाही आहे. जपान एअरलाइन्सचं विमान होतं. म्हटलं अहो यांचा काय दोष आहे, हे विमानतळावर जर काही झालं असेल आणि मी त्या बाईंना म्हटलं तुम्ही यांचं काही फार मनावर घेऊ नका. आणि त्या बाईंनी मला त्या प्रवासामध्ये इतकी माझी सरबराई केली. ब्लँकेट माझ्या अंगावर काय टाकलं, पाहिजे ते खायला काय दिलं. आणि तेहरानला उतरल्यानंतर ते उतरताना मी लिहिलं तसं, म्हटलं तुमच्या सेवा करणाऱ्या ज्या स्टुअर्डेस आहेत वगैरे, तुला आश्चर्य वाटेल परंतु मला काही दिवसानंतर जपान एअरलाइन्सच्या डायरेक्टरच्या सहीचं पत्र आलं. ओ माय गॉड. की अहो आम्हाला तुमच्याकडून कौतुकाची अपेक्षा नाही, आम्हाला तुमच्याकडून काय कमी आहे ते पाहिजे. पत्र आजही मी जपून ठेवलेलं आहे. पण शिकवण्याचे जे अनेक फायदे आहेत आणि फायदे आजही मला मिळतात, पूर्वी मिळाले. मी 3 दिवस त्याच्याच घरी राहिलो. मी हॉटेलमध्ये राहायची, त्याला सांगितलं होतं माझं. तो म्हणाला हॉटेल बिटेल काही नाही, माझ्या घरीच राहायचं. तो मोठा फ्लॅट वगैरे होता तेहरानमध्ये. आता मला त्याचं नाव आठवत नाही, आठवायला पाहिजे. हल्ली मला जरा नावं आठवायला काही वेळेला अडचण होती. पण शिकवण्यामधून खूप काही मिळालं हे खरं. आणि आता आपण शंकर ब्रह्मांचा उल्लेख केला तर तुम्ही एक प्रोजेक्टवर त्यांच्याबरोबर काम केलं, तर तसं अजून काही त्यांच्याबरोबरचे काही असे? त्याच्यानंतर लवकरच ते अकाली गेले. अच्छा, ओके ओके. आणि आता आपण तुम्ही शिकवण्याबद्दल सांगत होता, जे तुम्ही आता शिकवायला म्हणजे जाता किंवा जाता आता काही वर्ष झाले, तर तुम्हाला असं शिकवण्याच्या मेथोडॉलॉजीमध्ये काही फरक जाणवतो का? म्हणजे तुम्ही तिकडे बाहेर परदेशात पण शिकून आलात आणि आपल्या इथे शिकवण्याची मेथोडॉलॉजी ह्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? की फरक आहे आणि तो फरक दूर करायचा प्रयत्न आपण अजूनही सगळे करतो. अजूनही आपलं शासन करताय आपण. इथे तुम्ही शिकता, म्हणजे ए मध्ये डॉक्टर कोनिग्सबर्गर नावाचे आमचे जे प्राध्यापक मुख्य होते आणि इतर शिकवणारे, हे आम्हाला काम करायला लावायचे आणि केलेल्या कामाबद्दल आणि कामावर आमच्याशी चर्चा करायची. त्यातलं काय कमी जास्त आहे वगैरे सांगायचे. पण ते आम्हाला उभं राहून व्याख्यान देणं वगैरे असलं काही भानगड करत नसतं. काही 1-2 विषय फक्त असे असतील की ते माहिती देणार, क्लायमेटॉलॉजी वगैरे अशी, ट्रॉपिकल आर्किटेक्चर. पण आणि आपल्याकडे दुर्दैवाने शिकण्यापेक्षा शिकवण्याला जास्ती भर आहे. म्हणजे एकाने उभं राहायचं, सगळ्यांनी ऐकायचं. ही जी आपल्याकडे शिक्षण पद्धती शाळेमध्ये काय किंवा कॉलेजेसमध्ये सगळीकडे, ही मला असं वाटतं की ही आता बदलायचा प्रयत्न सरकार करत आहे. पण तुला आश्चर्य वाटेल परंतु तिथे सगळीकडे मुलं आपापला अभ्यासक्रम आपापला कल असेल ते निवडतात. मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला ते व्हायचंय. आणि तिथे गेल्यानंतर ते शिकतात, ते शिकण्यासाठी जातात. कोणीतरी शिकवतंय म्हणून ते जात नाहीत. मुळातच त्यांची निवड आणि त्यांची या सगळ्या विषयाकडे आपलं स्वतःच व्यक्तिमत्व घडवण्याकडे जी भूमिका असते तीच मुळात वेगळी असते. आणि ती वेगळी असल्यामुळे मग लायब्ररी बघतील, वाचतील, काम करतील, ड्रॉइंग्स करतील, सल्ला विचारतील, सल्ल्यासाठी शिक्षक असतील, मार्गदर्शक असतील. मला असं वाटतं की फरक आहे, पण तो आता दूर करायचा सरकार प्रयत्न करत आहे. आता हे जे काही नवीन शिक्षण पद्धती आहे
त्याच्यामध्ये ती भूमिका बदलायचा सरकार प्रयत्न करत आहे. फारच बौद्धिक प्रश्न विचारत. असं नाहीये सर. सर एक असा आपण सेम लाईन्स वरती तुम्ही जसं एसा मेन्शन केलं तसं तुम्ही कॉन्स्ट्रो संस्थापन करण्यामध्ये पण तुमची म्हणजे तुमचा हे होता, तर त्याच्या मागे काय विचार होता? स्थापनेमध्ये माझा भाग नव्हता. ओके. स्थापना करणारे नारायणराव कानेटकर, नंतर रामकुमार राठी असे ते वेगळे. पण नारायणराव कानेटकर हे आमचे लोकमंगलचे कॉन्ट्रॅक्टर, ओके. उत्कृष्ट कॉन्ट्रॅक्टर. काम करणार म्हणजे इतक्या बारकाईने काम करणार, इतकं. त्यामुळे त्यांचा माझा स्नेह खूप जमला आणि त्यांनी मला ओढून त्या संस्थेमध्ये नेलं. म्हणजे ते अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये असा मी त्या PCRF मध्ये गेलो, पण मी संस्थापकांपैकी नाही. आणि तिथे गेल्यानंतर कदाचित असं आहे की मी कुठेही गेलो तर काहीतरी केल्याशिवाय मला चैन पडत नाही. तसं झालं असेल आणि मग मी ते कन्स्ट्रो एक्झिबिशन दिल्लीला काय एकदा घेऊन गेलो, तिथे अजूनही काम करतो. अशी ती खरी पार्श्वभूमी. ओके ओके. तर आता हे आपण या ह्याच्यावरनं आपण थोडंसं अजून थोडं आपल्या फील्डकडे थोडं जाऊया, आर्किटेक्चरकडे, म्हणजे असं डिझायनिंगकडे. सो आता आपल्या वेबिनारमध्ये भरपूर स्टुडंट सुद्धा जॉईन झालेले आहेत, काही यंग आर्किटेक्ट्स आहेत. मी पण आता यंग आर्किटेक्ट आहे. तर माझ्या मनातही हा प्रश्न आहे. तर आपण डिझायनिंग करत असतो आणि करता करता एक असा पॉइंट येतो जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स यायला लागतो डिझायनिंग वरती, की आपण हे करू शकतो असं वाटायला लागतं. तर तसा तुम्हाला ते कधी वाटलं, तुम्हाला जेव्हा कामं मिळत गेली आणि तुम्ही करत गेलात, पण एक असं कधीतरी एक वाटलं असेल की हे हो आपल्याला येत आहे हे, आणि त्यातनं तुमची काही डिझाईन फिलॉसॉफी तुम्ही डेव्हलप केलीत का? आणि त्या वेळेचे काही जे आपले इझम्स होते, मॉडर्निझम वगैरे, त्याच्याने तुम्ही काही प्रेरणा घेतलीत का? असा डिझाईन फिलॉसॉफी थोडा रिलेटेड क्वेश्चन आहे हा. 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे असं आहे की कर्बुशियर सारखा आर्किटेक्ट त्यावेळेला आमच्यावर प्रभाव, नंतर फ्रँक लॉयड राईट, हे सगळे आमच्यावर प्रभाव निर्माण करणारे त्या काळचे आर्किटेक्ट. असे जे प्रभाव आपल्यावर येत असतात त्याच्यातून आपली कधी सुटका नसते. फक्त प्रश्न असा असतो की आपलं अस्तित्व आणि आपलं एक स्वत्व हे हरवलं जात नाही ना, असं बघावं लागतं. साधी आगाशांच्या घराची गोष्ट तुला सांगतो, उदाहरण म्हणून सांगतो. या घराचं काम खरं माझ्या त्यावेळीचे एक्स पार्टनर थोरातकडे होतं. आणि तो छोटा प्लॉट त्रिकोणी होता, शनिवार पेठेमध्ये होता. आणि त्यांनी घराचं डिझाईन केलं होतं, मंजूर झालं होतं. बांधकामाला सुरुवात करायची, वज्रम म्हणून कॉन्ट्रॅक्टर नक्की झाले होते, सगळं झालं होतं. पण पंडित आगाशे त्याचं आमच्या ऑफिसमध्ये येणं जाणं होतं. अर्ध्या ऑफिसमध्ये मी बसायचो आणि अर्ध्या ऑफिसमध्ये थोरात बसायचो. आणि आमच्यामध्ये खिडकी होती, आम्हाला फोन कॉमन होता. आणि आमच्याकडे एक ड्राफ्ट्समन, माझ्याकडे घोरपडे म्हणून एक ड्राफ्ट्समन होता, त्याच्याकडे अशी आमची व्यवसायाचं असं स्वरूप होतं. लकडी पुलाच्या खाली आम्ही खोली घेऊन त्याचे भाग करून वगैरे. आणि पंडित आगाशे मला म्हणाला की अरे तू परदेशात शिकून आला, माझं जर घर तुला करायला सांगितलं तर तू कसं करशील का? म्हटलं मी करणार नाही, ते थोरातचं काम आहे. त्यांनी जर मला सांगितलं तर मी करेन. तर थोरातनी खिडकीतूनच मला सांगितलं, अरे कर ना. म्हणाले काय केलं? हे बघ म्हटलं, केलं माझं ड्रॉइंग त्याला आवडलं तर मग मला त्याप्रमाणे माझ्या मनाप्रमाणे करायला लागेल. आणि त्यावेळेला मग तुला ते अवघड जाईल. आत्ताच विचार कर. हो म्हणायच्या आधी 10 वेळा विचार कर. नाही म्हणाला कर काय. आणि त्या घराचं काम करताना आता प्रश्न असा होता की हे आगाशे हे खूप श्रीमंत, साखर कारखाना, 3-4 गाड्या, त्यांचं मोठं ऑफिस. पण
त्यांना त्या त्रिकोणी शनिवार पेठेतल्या प्लॉटवरच बांधायचं होतं, कारण तो प्लॉट त्यांच्या वडिलांनी घेतला होता. हा. आणि किती प्रयत्न केला तरी तिथे घर बाग वगैरे असं काही बसतच नव्हतं. 3,500 3600 काहीतरी असं स्क्वेअर फुटाचा प्लॉट होता. हम्म. आणि मी धडपड करून जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे काही खरं नाही, एक दिवस रात्री हम्म. मला जाग आली. माझ्या घरी पण बोर होतं. मी म्हटलं काय आपलं काहीतरी चुकतंय, काय चुकतंय. मी म्हटलं एवढ्या लहानशा प्लॉट मध्ये डेक्कन जिमखान्यासारखं घर आणि बाग मी जर करायला गेलो तर कधी शक्यच नाही ना. हम्म. बांधणार किती, जागा किती. आणि आगाशांसारख्या श्रीमंत माणसाला पाहिजे असलेलं मोठं घर. हम्म. म्हटलं हे गावठाण आहे. आणि त्या काळात गावठाणात सबंध प्लॉटवर बांधायला परवानगी होती. हा. तुला आश्चर्य वाटेल, त्यावेळेस रात्री 2 वाजले असतील. मी जो बोर्डावर बसलो आणि मी असा विचार केला की सगळ्या प्लॉटवर बांधून टाकू. हा. समोर नदी आहे, पलीकडे संभाजी पार्क आहे आणि ते घर वर उचलू. हा. स्ट्रेट. हा. त्या रात्री मी ते घर डिझाईन केलं. बापरे. आणि वा. ते सगळं मला अजून आठवतं. पहाटेपर्यंत मी ते ड्रॉइंग करत बसत. सकाळी उठलो, उठायच्या आधीपर्यंत ते सगळं कच्चं सगळं करून घेतलं. ऑफिसमध्ये आल्यानंतर घोरपडेला म्हटलं हे ड्रॉइंग तयार कर. हम्म. आणि आम्ही ते केलं. त्याच्यामध्ये 5 बेडरूम्स आहेत, ओ. 5 टॉयलेट्स आहेत, 800 स्क्वेअर फुटाची लिव्हिंग रूम होती. पंडितची आई धार्मिक सोहळं, पण त्यांच्याकडे पुष्कळ काही चालायचं. त्यांना स्वतंत्र मामी म्हणायचो आम्ही. त्यांना त्यांचं स्वतंत्र स्वयंपाकघर. हम्म. त्यांना निखाऱ्यावरच दूध तापवायला लागायचं. म्हणजे त्यांच्या काही गरजा होत्या. हा. बरोबर. 300 स्क्वेअर फुटाचं त्यांना किचन करून दिलं. हम्म. आणि ते कर्बुशे डोक्यात बसला होता म्हणून रॅम्प टाकला. सगळं घर वर उचललं. नदीच्या बाजूला पूर्ण काचेची सबंध भिंत तयार केली हा. आणि 5 बेडरूम्स दिल्या. आणि सगळ्या बेडरूम 200-200 स्क्वेअर फुटाच्या होत्या. हा. पंडितची म्हणजे आगाशेंची जी बेडरूम आहे त्याची टॉयलेटच म्हणजे 100 ते 120 स्क्वेअर फुटाची होती. बापरे. त्याचं त्रिकोणी होती. हा. मग त्रिकोणीला फिल्स दिल्या. तिथेही कर्बुशेचा थोडासा इन्फ्लुएन्स आला. हम्म. पण ते सगळं घर ड्रॉइंग्स केली. तो म्हणाला मला ड्रॉइंग वर समजत नाही, हा. मॉडेल करून दाखव. म्हटलं हे बघ माझ्याकडे मॉडेलसाठी पैसे विषय नाही. मग त्याच्याकडून थोडे पैसे घेतले. मुंबईला गेलो. हा. माउंट बोर्ड आणला, ते कापायची हे आणलं, सगळं सामान आणलं आणि मी स्वतः ते मॉडेल त्यात सगळं तयार केलं. अरे वा. काढतं घालतं केलं आणि त्याला म्हटलं हे असं घर होईल. तो म्हणाला हे छान आहे, मला आवडेल. थोरातला म्हटलं हे बघे आता हे काम करायचं म्हटलं तर मी म्हणेन तसंच होणार नाही. म्हणाला कर तू, काय हरकत. कॉर्पोरेशन मधल्या लोकांना ते काही पास होईना, त्यांना कळेना हे काय आहे. हा. मग मी मॉडेल घेऊन गेलो. मस्त. भाळगी म्हणून त्यावेळेला असिस्टंट इंजिनियर होते. हा. त्यांना सगळं उघडून दाखवलं. मी त्यांना म्हटलं हे गावठाण आहे. हम्म. त्यांनी पासही करून टाकलं. असं ते घर बांधलं. हा. आधी ते घर तसंच आहे, पण आता त्यांना ऑफिसमध्ये रूपांतर करताना सुद्धा काही अडचण नाही आली. हा. एवढे मोठे हॉल्स होते. त्या 800 स्क्वेअर फुटामध्ये 200 स्क्वेअर फुटाचा शेवटचा भाग जेवणाच्या टेबलासाठी ठेवला होता. हा. बाकीचं सगळं लिव्हिंग रूम वगैरे अशी होती. एंट्रन्स लॉबी होती. आतमध्ये एक जिना होता. सगळं होतं. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की काय करायचं आहे, कोणासाठी करायचं आहे, कुठे करायचं आहे, तिथे अडचणी काय आहेत,
आणि काय व्हायला पाहिजे असं मनापासून वाटतं, हम्म, या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं सापडू शकली हम्म, तर मला असं वाटतं की डिझाईन निर्माण होतच. हम्म. आणि Yes, ते आपल्याकडूनच होतं, कारण आपल्यामध्ये ते सगळं आलेलं असतं. बरोबर बरोबर. वाटतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं का मी? येस येस, दिलं एकदम. तुझ्या प्रश्नाचा प्रश्न असा होता हो की असं का करावं असं वाटतं आणि तुम्ही कसा विचार करता, हो. तुमचं तत्वज्ञान काय आहे वगैरे. येस येस. हो. तर आता सर सेम लाईन्सवर थोडंसं आपण मी तुम्हाला पुढे घेऊन जाते. आत्ता आपण जे म्हणतोय डिझाईनचं जे तुम्ही सांगितलं त्याचंच. तर सर तुम्ही गेले 12 वर्ष हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकमध्ये आहात. तुम्ही स्वतः गाता. तर असं एक किशोरीताई आमोणकरांचं वाक्य आहे की राग माझ्यातून गातो. तर त्याच चालीवर डिझाईन हे आर्किटेक्टच्या माध्यमातून कागदावर उतरतं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे इज आर्किटेक्ट अ मीडियम फॉर इट? नाही नाही, हे किशोरीताईंचं म्हणणं हा. हे 100% बरोबर आहे. हम्म, मी स्वतः तू म्हणतेस तसं गायचा प्रयत्न करतो, पण आता या वयामध्ये जरा शिकायला जड जातं. पण तुला एक सांगतो, हा. एक एक फिल्म आहे हम्म, छोटीशी, वॉल्ट डिस्नेने केलेली, हा. मॅथेमॅजिक लँड म्हणून. हा. या सगळ्या ज्या कला आहेत ना, या सगळ्या कला गणितामध्ये बसलेल्या आहेत. हा. आणि गणितामध्ये प्रपोर्शन, हा. ज्याला गोल्डन प्रपोर्शन म्हणतो आपण, करेक्ट. किंवा कर्बुशेनी ब्लू आणि रेड सिरीज तयार केली, माहितीये का तुला? हो, वाचलीये मी. नाही, मग ते पुस्तक पहा. हा. कर्बुशेनी मानवी शरीराचा अभ्यास करून हम्म, अशा निष्कर्षाला तो आला की आपल्या शरीराची रचना ही हम्म, गणितामध्ये बसलेली. हम्म. म्हणजे अंगठा, किंवा हो. आपल्याकडे पूर्वी 4 परस विहीर म्हणायचे, खोल झाली. हम्म, हम्म. तुला माहिती आहे की नाही माहित नाही, परंतु परसामध्ये म्हणायचे त्या ओके. 2 हात लांबी आहे, हा. ओके. हा. तसं. विधभर आहे, हो, विथभर. हो. बोटभर आहे. हा. प्रपोर्शन्स. ही हो. जी ही जी सगळी भाषा आहे ही मानवी शरीराला जोडलेली भाषा आहे. करेक्ट. कर्बुशिएला हे खूप भावलं हम्म, आणि त्यांनी ज्या दोन्ही सिरीज तयार केल्या, या मानवी शरीराची जी रचना आहे त्याच्यावर केलं. हम्म, म्हणजे एक सिरीज अशी आहे की 2.5 इंच, हम्म. 4 इंच, 6.5 इंच, 10.5 इंच, 17 इंच, 27.5 इंच, 70 सेंटीमीटर. हम्म, हे जे आहे हे प्रोग्रेसिव्ह हम्म. प्रपोर्शन आहे. हम्म, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं आपलं जे काही डिझायनिंग आहे ते त्याच्यात बसवायचा प्रयत्न केला. हम्म. आकाशाचं घर मी तशा त्या प्रपोर्शन मध्ये संपूर्ण डिझाईन केलंय. ओ. म्हणजे तिथल्या खिडक्या, तिथली दारं, तिथले हाईट्स, तिथल्या खोल्यांची रुंदी, लांबी, ही सगळी त्या प्रपोर्शन मध्ये मी त्यावेळेला तयार केली. त्यावेळेला कर्बुशिएचं भूत बसलं होतं डोक्यावर, हम्म. आणि ते चांगल्या अर्थाने. हो. पण ती सगळी मापं ही या सिरीज मध्ये आहे. हम्म, मुद्दा काय आहे की आतून येतं का? हम्म. तुझा प्रश्न असा आहे. हो. आतूनच सगळं येतं. हम्म, फक्त आतून येण्यासाठी बाहेरून बघण्याची, ऐकण्याची आपल्याला जाण पाहिजे. हम्म. साधं पान बघितलं, पिंपळाचं पान बघितलं, तर पिंपळाच्या पानाचा आकार, हा. त्याच्या शिरा, त्याचा देठ, हम्म, हे एक वास्तव आहे. हम्म. जनावरं बघितली, झाडं बघितली, बरोबर. हे सगळं ज्या गणितामध्ये बसलेलं आहे, त्या गणिताचं मुख्य गाभा असा आहे हम्म, की सगळं गोल्डन प्रपोर्शन मध्ये आहे. म्हणजे टेबल टेनिसचं टेबल
हे गोल्डन प्रपोर्शन मध्ये आहे. फुटबॉलचं मैदान हे गोल्डन प्रपोर्शन मध्ये आहे. म्हणजे त्याची रुंदी आणि लांबी ही पाय मध्ये बसते. हे वॉल्ट डिस्नेनी मॅथमॅजिक लँड मध्ये अप्रतिम पद्धतीने तुम्हाला जर मिळाली तर ती जरूर मिळवा. नक्की. मला पण एखादी कॉपी द्या. खूप वर्षापूर्वी मी ती बघितली, आता माझ्याकडे लक्षात नाही. ओके. पण ते पुस्तक मी कधी विसरलो नाही. गणित हा सगळ्या निसर्गाचा एक गाभा आहे. आम्ही जे गाणं म्हणतो हे सारे गम पद निसा जे म्हणतो हे सुद्धा प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे 256ला षड्ज असतो, 512ला ऋषभ असतो, 1024ला ग असतो. हे गाताना सुद्धा सूर लागला नाही म्हणजे काय की ती फ्रिक्वेन्सी नाहीये. बरोबर. तसं एखादी इमारत चांगली आहे म्हणजे काय की त्याची जे सगळं प्रमाण आहे ते प्रमाण त्या सुंदर ज्याला आपण मानतो, राईट, की जे सुंदर मानवी शरीराला सुद्धा लागू आहे. एखादा चेहरा फार छान वाटतो, फार सुंदर वाटतो. करेक्ट. तो का वाटतो असं जर विचार केला तर ते त्या गणितात आहे. बरोबर. मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या आपल्या अवतीभोवती असतातच. आणि त्या सतत आपण बघत असतो, जाणून घेत असतो, ऐकत असतो, बोलत असतो. आधी बोलण्याची गोष्ट घ्या, आपण कसं बोलतो हे सुद्धा त्या गणितामध्ये बसतं. हो, बरोबर. तू जे उदाहरण दिलंस ते अगदी बरोबर आहे. सगळ्या कला या आतूनच निर्माण होतात आणि आर्किटेक्चर त्याला अपवाद नाही. येस, मस्त, खूपच छान सर, एकदम थॉट प्रोवोकिंग आहे एकदम. सो आता आता आपण थोडंसं हे करूया, एखाद्या प्रोजेक्टकडे वळूया आणि त्याची एखादी आठवण म्हणून तुम्ही दीनानाथ मंगेशकर करताना तुमचं इंटरॅक्शन हे तेव्हाच्या क्वाईट फेमस पर्सनॅलिटीज बरोबर होतं. तर क्लायंट इंटरॅक्शन किंवा क्लायंट ह्याच्यातनं तुम्हाला काही असे हे आठवत आहेत का, काही आठवणी आहेत का अशा ते करताना? तसं म्हटलं तर प्रत्येक काम ही एक गोष्ट किंवा कादंबरी असते. बरोबर. कुठलंही काम, छोटं घर असो, SOS बालग्राम असो, आम्ही गुजरात मध्ये केलेलं टाउनशिप असो, टिळक स्मारक मंदिर असो. टिळक स्मारक मंदिराचे प्रपोर्शन सुद्धा ते गोल्डन प्रपोर्शन मध्ये आहेत. ओके. हो. ते जे चौकोन आपल्याला दिसतात, प्रत्येक वास्तू त्याच्या मागे एक खूप मोठी वास्तव असलेली एक गोष्ट नाही म्हणता येत, पण इतिहास असतो. आता तू मला मंगेशकर हॉस्पिटल संबंधी विचारलंस. धनंजय केळकर हे ते तिथले प्रमुख. आणि मी त्याच्या आधी बरीच हॉस्पिटल्स केली होती म्हणून ते माझ्याकडे आले. बरोबर. मी म्हटलं तुमच्या एज ग्रुपचं कोणीतरी घ्या ना. नाही म्हणाले ते तुम्हीच करायचं. मग म्हटलं मी म्हणेन ते ऐकायचं. आणि त्यावेळेला आमची पहिली चर्चा अशी झाली की मी म्हटलं ही जमीन फार महाग आहे, या जमिनीचा जास्तीत जास्त वापर तुम्हाला करायला मिळाला पाहिजे. तुम्ही हायराईज हॉस्पिटलच करायचं आणि सगळं एकदम करायचं. आधी 4 मजले मग 2 असं नाही. तयार झालं आणि मग हॉस्पिटल करायचं. तर मी हिंदुस्थानातली इतकी हॉस्पिटल्स हिंडून आलो होतो. आणि इनलॅक्स हॉस्पिटल करायच्या आधी त्या संस्थेनी, त्या तिथले डॉक्टर्स, तिथले इंजिनियर्स आम्ही
अनेक हॉस्पिटल्स, म्हणजे मदुराईला काय गेलो, चेन्नईला काय गेलो, गोव्याला गेलो, इंदोरला गेलो, अनेक ठिकाणी. आणि त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये माझ्या असं लक्षात आलं, संपली का वेळ? नाही चालू द्या, तुम्ही बोला. या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये मला 2-4 गोष्टी फार खटकल्या. एक तर बऱ्याच बहुतेक ठिकाणी खूप चालावं लागायचं, कलकलाट खूप व्हायचा, आणि तो विशिष्ट हॉस्पिटल मधला वास यायचा. त्या काळामध्ये हॉस्पिटल्सना वास आला, आता कमी झालं ते. या 4 गोष्टी मला असं वाटलं की हे बरोबर नाही, हे आपण या हॉस्पिटलमध्ये हे सगळं काढून टाकू. या 4 पैकी एकही गोष्ट इथे या डिझाईन मध्ये येता उपयोगी नाही. आणि मग मी जेव्हा विचार करायला लागलो आणि मी हायराईजला ते तयार झाले, आणि मग मी असं त्याच्यातून ते एट्रियम तयार झालं, त्याच्यातून ती रिंग तयार झाली, त्याच्यातून त्या विंग्स तयार झाल्या. आणि डिझाईन करताना असं लक्षात घेतलं की पेशंट आणि डॉक्टर यांचं जेव्हा काही काम असेल तेव्हा ते दृष्टीआड होतील. बरोबर. पण ते दृष्टीआड व्हायच्या आधी ते पूर्ण दृष्टीत राहतील. राईट. हो. त्यामुळे खालच्या रिसेप्शन पासून ते वरच्या डोम पर्यंत, खालच्या लोकांना वरपर्यंत आणि वरच्या लोकांना खालपर्यंत सगळं दिसत असतं. बरोबर. कोणीही एकमेकापासून दृष्टीआड होत नाही. करेक्ट. इतकंच नाही, पण तो त्या व्हॉल्यूममुळे तिथला कलकलाटही गेला. आणि त्या काळामध्ये काटकसर त्यांच्या दृष्टीने फार महत्वाची होती. त्यामुळे बाजूला जाळ्या देऊन, वर सबंध ग्रिल करून, नॅचरल व्हेंटिलेशन ड्राफ्ट करून आम्ही पूर्ण यशस्वी केलं. आणि तेवढ्या काचा लावून नैसर्गिक उजेडही त्यांना मिळवून दिला. येस येस. मला आजही असं वाटतं. आणि डॉक्टर धनंजयांनी आम्हाला दाद दिलीच आहे, ते नेहमी बोलूनही दाखवतात. पण या हॉस्पिटलनी हॉस्पिटल डिझाईन मध्ये माझ्या मताने एक वेगळा पायंडा, एक वेगळी काय म्हणायचं, संपूर्ण वेगळं स्वरूप हॉस्पिटलच्या डिझाईनला दिलं. बरोबर. आय अग्री. आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. आम्हाला तिथले डॉक्टरही बोलून दाखवतात, पेशंट दाखवतात, अटेंडंट दाखवतात, डॉक्टर्स दाखवतात. ऍब्सोल्युटली. नंतर मागचं जेव्हा ते केलं तेव्हा त्यांच्यावर भरपूर पैसे होते. ते सेंट्रल एअर कंडिशनिंग करून टाकले. ते आम्ही नाही केलं. राईट. पण कॅन्सर आम्ही केलं. आणि हे मेन पहिली बिल्डिंग आम्ही. आय अग्री. म्हणजे मी आता नाही, मी तुला आणखीन सांगतो. क्लायंटचा विषय काढलास म्हणून सांगतो. इनलॅक्स वगैरे मागे करताना मला लक्षात आलं, अनेक डॉक्टरांच्या बरोबर बोलायला लागलो की त्यांची मतभेद, त्यांचे मतां एक आग्रह, त्याचा मला फार त्रास व्हायचा. मोठे मोठे डॉक्टर्स, आता नावं घेणं बरोबर नाहीये, पण मोठे अक्षरशः भांडणं करायचे. म्हणजे सर्जनला त्याचं थिएटर महत्वाचं असायचं आणि पॅथॉलॉजिस्टला त्याची लॅबोरेटरी महत्वाची असायची. आणि त्याच्यातून आमच्या डिझाईनचा व्हायचा चोथा. तेव्हा मी धनंजय केळकर डॉक्टरांना म्हटलं, हे बघा, मला तुमच्याकडून एकच डॉक्टर माझ्याशी बोलणारा पाहिजे. त्याने एक तरुण डॉक्टर, त्या रानडे म्हणून यंग डॉक्टर, तिच्याकडे ते सोपवलं. मग ती त्या सगळ्या डॉक्टरांचं सगळं बोलून विचार विनिमय करून ते सगळं घेऊन यायची. आणि मग तिच्या बरोबर बसून मग आम्ही डिटेलिंग करायचो. बरोबर. क्लायंटशी कसं, क्लायंट कडून कसं काम करून घ्यायचं ही आपल्या हातात, आपली कला आहे ना. शेवटी ती जबाबदारी आपली आहे आणि कलाही आपली आहे. बरोबर बरोबर. तर दिनानाथला हेच पाहिजे होतं ना. हो, एक अजून त्याच्याशीच आपण रिलेटेड बोलतोय. तर पुढे तिकडे गेल्यानंतर आपण एट्रियम मेन्शन केलं, तर त्या एट्रियम मध्ये तो एक स्टॅच्यू आहे. तर ते तुम्ही स्कल्पचर तिथे इन्स्टॉल करायचं काय? नाही, ते स्कल्पचर जे आहे हे पंडितजींनी, म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी तो निवडून त्यांनी ते करून घेतलं.
बर, ओके ओके. पण तिकडे ती जागा करायची. पंडित नाही ते जे सगळं गोल खालची लॉबी आहे हा, ती उपलब्ध होतीच ना. बर. आणि तिथे सर्क्युलर रिसेप्शन काउंटर वगैरे आम्ही डिझाईन सगळं केलंच होतं. करेक्ट करेक्ट, राईट. पण तिथे अशा तऱ्हेचा एक मानवी आकृती असावी हा जी हात वर करते हा आणि उंच भरारी मारायचे प्रयत्न, ही पंडितजींची कल्पना, हृदयनाथ हा मंगेशकर हा, ओके. त्यांनी ते करून घेतलं. नाही, सही. मी दुसऱ्याचं क्रेडिट कधी घेत नाही आणि मला घ्यायला आवडत नाही. नाही नाही. माझं कोणी घेतलं तर मला आवडतं. सर, साधारण दीनानाथ आपण किती वर्षात कंप्लीट झालं काम? 1 वर्ष. ओ, 1 वर्षात. ओके. ते रेकॉर्ड आहे. नाईस, ओके. आय थिंक आता आपण शेवटच्या 2 प्रश्नांकडे वळूया आणि मग आपण ऑडियन्सकडनं पण कारण आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. तर एक असा थोडा आपल्या प्रॅक्टिस मधलाच एक प्रश्न आहे की इथे आपल्या आजच्या वेबिनारमध्ये भरपूर होतकरू आर्किटेक्ट्स पण आहेत आणि अनुभवी मंडळी पण आहेत आणि काम करताना असा हे येऊ नये, म्हणजे प्रश्न येऊ नये पण येतोच की क्लायंटकडनं फीस कशा मिळवायच्या असा. तर त्या संबंधी तुम्ही काही सांगू शकाल का? खरं तुला सांगू का, हा ज्या काळामध्ये मी व्यवसाय केला हा त्या काळामध्ये फीज माझ्या मागे यायच्या. हम्म मला फीज मागायची फारशी कधी वेळच यायची नाही. बरोबर. एक तर कदाचित त्या काळात व्यवसायाचं जे स्वरूप होतं किंवा व्यवसायाची समाजामधली जी एक मानसिकता होती हा ती असेल. हम्म पण फी वसूल करणं वगैरे हा भाग फारसा कधी लागलाच नाही. हम्म मागितले की पैसे मिळायचे, नाही मागितले तर ते आपणहून विचारायचे की अहो तुम्ही अजून पैसेच मागितले नाही. आता काळ बदललाय. हो. आता काय त्याला नाही म्हटलं तरी व्यवसायाबरोबर धंद्याचंही फार मोठं स्वरूप आलंय. हम्म त्यामुळे पैसे, आर्थिक बाबी यांना आता महत्व आलंय. हम्म आणि ते साहजिक आहे, काळाप्रमाणे सगळं बदलतं. बरोबर. तुझा प्रश्न बरोबर आहे, हा पण त्याच्यासाठी माझ्याकडे उत्तर नाही. ओके, ठीक आहे. ओके सर, आपण आता एक या आत्ताच्या काळाबद्दल बोलत होतो, त्याच्याशीच रिलेटेड ऐकू येत आहे का? हां हां हां. तर सध्या आपलं क्षेत्र हे प्रॅक्टिकल थिअरी आणि पेपर ह्या 3 ह्याच्यात विभागलेलं आहे आणि त्याच्यात क्राफ्ट्समॅनशिपच्या विकासात अडथळा येतो का, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? म्हणजे आपल्याकडे पुन्हा विचार प्रश्न. हा हा. सध्या आपलं जे क्षेत्र आहे ते प्रॅक्टिकल थिअरी आणि पेपर ह्या 3 ह्याच्यात विभागलं आहे. तर याच्याने क्राफ्ट्समॅनशिप याच्या विकासात काही अडथळा येतो का? म्हणजे आता मास्टर क्राफ्ट्समॅन असे आपल्याकडे तयार होत नाही, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मी तुला एक माझा मागचा जुना अनुभव सांगतो. हो, चालेल. मी डेन्मार्कमध्ये एक लाकडी घराचं संपूर्ण ड्रॉइंग्स केली होती. हा, संपूर्ण लाकडी. कारण तो मालक प्रचंड श्रीमंत आणि त्याचा प्लायवूड वगैरे लाकडाचा धंदा होता आणि ते जगभर विकायचा आणि जगभरातून ते वेगवेगळ्या जातीची झाडं घेऊन यायचं. ऐकू येतं का? हो हो, ऐकू येत आहे. महोगनी आहे, पाईन आहे, कॅनडातून पाईन आफ्रिकेतून. आणि त्या साईटवर गेलो आम्ही, जेव्हा गेलो होतो तर तिथे सगळ्यात भारी गाडीतून आलेला माणूस हा तो मास्टर कार्पेंटर होता. तो सुतार होता.
हो. आणि त्या सुताराला त्या समाजामध्ये त्याच्या कसबामुळे हा मास्टर असं म्हणायचे, मेस्तर. हा मेस्तर. हा आणि ज्या समाजामध्ये कुठलंही काम हा उत्तम करणाऱ्या माणसाला इतका सन्मान मिळतो, हा त्याच समाजामध्ये क्राफ्ट्समॅनशिप वाढू शकते. बरोबर बरोबर. आपल्याकडे काय झालंय, आपल्याकडे श्रमांना कमी लेखलं गेलंय हम्म आणि ब्रिटिशांनी मुद्दाम केलं. हम्म ब्रिटिशांना कारकून पाहिजे होते, बरोबर. त्यामुळे आपल्याकडे श्रमाला कमी लेखलं गेलं हम्म आणि त्याच्यातून आपल्याकडे जे चांगले विणकर होते, सुतार होते, हम्म लोहार होते, हम्म या सगळ्यांची नाही म्हटलं तरी फार काय म्हणतात त्याला, अं, त्यांचा विकास नाही झाला. विकास नाही झाला. हो बरोबर. प्रोत्साहन नाही मिळालं त्यांना. Correctly. हं. त्या बंगालमध्ये तर ते विणकर साडी करायचे, ते काडेपेटीमध्ये मावायचे, हो. असे ते विणकर होते. हम्म पण मँचेस्टरचं कापड विकलं जावं म्हणून त्या विणकरांची ब्रिटिश यांनी सत्तेनी चौथ्याने. पूर्ण खर्च करून टाकली. हम्म त्या विणकरांच्या त्या कामाला जगभर मागणी प्रचंड होती. हो. रेशमाच्या करायचं ते, रेशमाचं. आणि आताच्या काळात होतंय कसं की आताचं जे बांधकाम आहे किंवा आताचं सगळं त्याच्यामध्ये यंत्र आता फार मोठा भाग घेतात हम्म आणि बरचसं काम यंत्राने होतं. हम्म त्यामुळे नाही म्हटलं तरी क्राफ्ट्समॅनशिपवर परिणाम होतोच ना. हम्म बरोबर. आणि सर आता आपण एक माझ्याकडनं हा शेवटचा प्रश्न असेल आता, त्याच्यानंतर मग आपण ऑडियन्सकडनं प्रश्न घेऊया. सो आता आपण हे करोना पेंडेमिक असल्यामुळे आपण अशी वेबिनार कंडक्ट करतोय. अदरवाईज आमचा विचार होता की तुम्हाला बोलवून आम्ही जसं दरवर्षी आयसोलाचे कार्यक्रम करतो हे घेऊन, म्हणजे हॉल किंवा असं घेऊन, तसं अक्रॉस द पॅनल असं डिस्कशन असं हे होतं. तर आता हे गेले 4 महिने आपल्या सगळ्यांवरच खूप जड गेले आहेत. आणि म्हणजे सो तुम्ही या 4 महिन्यांकडे कसे बघता, म्हणजे तुम्ही या पेंडेमिकच्या काळाकडे कसे बघता? एका अर्थाने जड गेलं, हा. पण दुसऱ्या अर्थाने आपण एकमेकांच्या खूप जवळ आलो ना. कालपर्यंत आई वडील आजी आजोबा मामा काका यांची आपल्याला आठवणही होत नव्हती. हो. आज सक्तीने हा. तुम्हाला आठवण काढावी लागते, स्क्रीनवर एकत्र येऊन एकमेकांशी बोलावं लागतं. हो. मग तो अमेरिकेत असतील, आता आम्ही राखी पौर्णिमेच्या वेळेला सगळे जमलो होतो, हा. सगळे स्क्रीनवर होतो, हो. सगळे एकमेकांशी बोलत होतो. हा. 4 महिने जड गेले यात शंकाच नाही, पण काही फायदे पण झाले ना. सोशल इंटरॅक्शन आणि नवीन टेक्नॉलॉजी थ्रू. हो, आणि स्वस्त बसून स्वतःकडे बघायलाही सवड मिळाली ना. नाही तर नुसते धावतो आणि धावताना कशाचंही भान नाही, कुठे चाललो कशासाठी चाललो तेही माहित नाही. त्याच्यातून काही दिवस तर निदान थांबलो का नाही, बरं वाटतं ना. हो, नक्कीच. ओके. तर आपल्या ह्याला वेबिनारला जॉईन झालेले जे ऑडियन्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत. अतुल जे आहे त्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करावा आणि कम्फर्टेबल असेल तर व्हिडिओ ऑन करून तुम्ही स्वतः प्रश्न विचारलात तरी चालेल. सर नमस्कार, मी अतुल कानेटकर बोलतोय. हा अतुल, कसं आहेस? छान, मजेत. माझा प्रश्न असा होता की लोकमंगल ही पुण्यातली पहिली एक्सपोज्ड कॉन्क्रीट मधली बिल्डिंग होती आणि आज मात्र तिला पूर्ण एसीपीने मडवून टाकण्यात आलेलं आहे. तर तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे किंवा
तुम्हाला काय वाटलं या सगळ्यामध्ये? तू हा प्रश्न विचारणं बरोबर नाही. नारायणरावनी मी बँकेला कधीच कळवून टाकलं की इथून पुढे तुमच्या या इमारतीशी आमचा काहीही संबंध नाही. अधिकृत पत्र पाठवून आम्ही कळवलं. आणि हे झालं, पण तुम्हाला काय वाटतं आर्किटेक्ट म्हणून या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मूर्खपणा त्यांचा. तुला आता विषय काढलास म्हणून सांगतो तुला. काही वर्षापूर्वी नवीन चेअरमन आले होते आणि त्यांचा मला निरोप आला की भेटायला बोलवलं. मी म्हटलं मी बँकेत येणार नाही, मी तुम्हाला भेटणार नाही. मला इतका त्रास दिला, इतका पिच्छा पुरवला. त्यांचे ज्युनियर ऑफिसर्स मी गेलो भेटायला. ते म्हणाले इतकी चांगली बिल्डिंग तुम्ही बांधली, सगळं छान आहे. आणि त्यावेळेला काय झालं होतं, पूर्वीचं जे नारायणरावनी फेअर फेस्ट कॉन्क्रीटची भिंत केली होती ती आपल्याचपैकी एका आर्किटेक्टनी काय त्याचा माझ्यावर राग होता मला माहित नाही, ते सगळं काळं फासून त्यांनी काळं करून टाकलं. बापरे. काय त्याला प्लास्टर थापलं होतं. बर. आणि ते जेव्हा झालं तेव्हाच नारायणरावनी आम्ही दोघांनी पत्र पाठवली की इथून पुढे आम्हाला तुम्ही या बिल्डिंगच्या बाबतीमध्ये काही विचारू नका, आमचा तुमच्या या इमारतीशी काही आता संबंध नाही. सॉरी. बर. हे जेव्हा आले दुसरे चेअरमन, ते मला म्हणाले की अहो तुम्ही सगळं एवढं चांगलं केलं. म्हटलं आम्ही पुष्कळ चांगलं केलं, पण तुम्ही त्याला काळं फासलं. तो काय आमचा दोष आहे? आम्ही नाही फासलो. तुम्ही कोणाचाही सल्ला घेता, काही करता, बिल्डिंगची काही वाट लावता, ती काळजी तुम्ही घ्यायची आहे. नाही म्हणाले ठीक आहे आमचं चुकलं, पण तुम्ही काहीतरी सुचवा. म्हटलं आता एकच उपकार करा आमच्यावर, ते काळं आहे त्याचा आता पांढरा रंग देऊन टाका. तशी ती आता पांढरी झाली. आणि आता तर त्याने आणखी वाट लावली. आता आणखी काय काय बरंच काय काय केलंय. पण शेवटी असं आहे की काळ बदलतो, नवीन माणसं येतात, पिढ्या बदलतात, आणि या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काही करता येत नाही ना. शेवटी असं आहे ज्यांच्यासाठी केली त्यांना जर त्याची बूज असली, त्यांना जर त्याची जाण असली, त्यांना जर त्याची काहीतरी चव असली तर ती इमारत तशी चांगली राहणार. नाही तर कुठून राहणार? शेवटी मालकाची जागा तर काय आपण घेऊ शकत नाही. असा तो इतिहास आहे. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? हो, मिळालं. ओके, थँक्यू अतुल सर. पुढचा प्रश्न मंजिरी महाजन यांचा आहे. तुम्ही माईक अनम्यूट करून व्हिडिओ ऑन करून सरांना प्रश्न विचारू शकता. मंजिरी. हो, गुड मॉर्निंग सर. मंजिरी महाजन. सर, तुमचे बिल्डिंग जे आहेत ते ज्या काळात बांधले तेव्हा ते देवर क्वाईट मॉडर्न, किंवा काळापेक्षा त्यांनी पुढच्या बऱ्याच वर्षांचा विचार करून ते इन्कॉर्पोरेट करून तशा प्रकारच्या त्या बिल्डिंग आहेत. कारण अजूनही तिथे गेलं की फ्रेश वाटतं किंवा ते आर्किटेक्चर छान वाटतं. आता तुमच्या बघण्यातल्या रिसेंटली अशा तुम्हाला कुठल्या आर्किटेक्टचं म्हणा किंवा एखादी बिल्डिंग जी अशी मॉडर्न किंवा कॉन्टेम्पररी आहे असं तुम्हाला आवडलेले कुठले स्ट्रक्चर सांगू शकाल का? मला तुझ्या प्रश्नाचं स्वरूप नाही समजलं. नाही, तुम्ही सध्या बघितलेलं पुण्यातलं म्हणा किंवा आपल्या भागातलं म्हणा, कॉन्टेम्पररी आर्किटेक्चरचा एखादा नमुना जो तुम्हाला आवडला, किंवा एखाद्या आर्किटेक्टचं काम किंवा एखादी वास्तू जी थोडी मॉडर्न होती किंवा कॉन्टेम्पररी होती किंवा थोडी आजपासून 20 वर्ष पुढचा विचार करून बांधलेली आहे, असं तुम्ही काही बघितलं असेल तर मला जाणून घ्यायला आवडेल. तुला एक सांगू का, चांगलं आर्किटेक्चरल डिझाईन, चांगली वास्तू ही कालातीत असते. काळाचा तिच्यावर परिणाम होत नाही. ती तशी आपल्या नेहमीच्या विचाराप्रमाणे जुनी होत नाही.
जर माणसानेच तिला जुनी केली तर ती जुनी होते. हम्म. म्हणजे त्याला अपवाद कुठेही कधीही नाही. एखादी चांगली वास्तू निर्माण झाली की ती जुनी होत नाही. आताच्या काळात बांधलेलं मला काही भावलंय का, मला काही आवडलंय का असं विचारलं तर मला आता असं ऑफहँड नाही सांगता येणार. ओके. पुढचा प्रश्न घेऊया आपण. स्वाती मॅम, तुम्ही विचारलाय तर तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करून सरांना प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा. येस. स्वाती सहस्रबुद्धे बोलतेय सर. हा, बोला. हा. मला एक असा खूप पर्सनल प्रश्न होता की सध्याच्या काळामध्ये यू सी दॅट आपल्या व्हॅल्यूज किंवा एथिक्स आपण ज्याला म्हणतो, प्रोफेशनल एथिक्स, आणि तुम्ही म्हणालात तसं बिझनेस, या अशा सगळ्या जेव्हा सराउंडिंग मध्ये तुम्ही काम करू इच्छिता तुमच्या प्रिन्सिपल्स बरोबर, जे तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल्सची अतिशय घट्ट धरून तुम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस केली, तर आताच्या काळामध्ये तुम्ही असे काही गायडन्सचे वर्ड्स आम्हाला देऊ शकता का की ज्यांनी आमच्या एथिक्सला सांभाळून आम्ही काम करू शकतो आणि ज्याचा तुमच्या अनुभवातनं आत्ताच्या काळाशी समरस होऊन आमचे प्रिन्सिपल्स जपून जसं तुम्ही काम केलं तसं आम्हाला करण्यासाठी प्रेरणा मिळेल असं काही सांगू शकता? खरं म्हणजे असं, खरं आपण आपल्या हाताने हे करून घेतलंय. याच्यामध्ये दोष दुसऱ्यांचा नाही, हा आपला आहे. आम्ही बाजारू झालो म्हणून खरं आपल्याला ही अडचण आणि हा त्रास आता भोगावा लागतो. शेवटी असं आहे की ज्याचा मान त्याचा त्यांनी सांभाळायला लागतो आणि सन्मान हा मिळवायला लागतो, तो काही आपोआप मिळत नाही. आता प्रश्न असा आहे की आताच्या काळामध्ये कसा व्यवसाय करावा. मला असं वाटतं की फारसं अवघड नसावं, कारण आता काय झालंय की ओनरशिप म्हणा किंवा ही जी अशा तऱ्हेची जी कामं आहेत ही सगळी आर्किटेक्चर म्हणून न होता एक धंदा म्हणून उभे राहत आहे आणि काळाची गरज आहे. जगभर असं होतं, त्याच्यात काही वेगळं काही नाही, पण त्याच्यातही आपलं अस्तित्व, आपली कला, आपले विचार, आपले जे आपल्याला जे वाटतं ते त्याचा आविष्कार त्याच्यामध्ये करणं अवघड असेल असं मला वाटत नाही. मी तर ओनरशिप कधीच बंद केलं, परंतु मला असं वाटतं की माणसांनी आपल्या मुद्द्यांची, आपल्या विचारांची जर पक्की गाठ घालून ठेवली आणि तो बिल्डर कितीही मोठा असला, कितीही श्रीमंत असला, प्रोजेक्ट कितीही मोठा, तरी आपल्याला त्यांनी बाजारू करू नये असा प्रयत्न करून जर थोडा प्रतिवाद केला तर याच्यातून रस्ता निघू शकेल. मध्ये एका ठिकाणी मला वाटतं विश्वास कुलकर्णींच्याच तिथे असा विषय निघाला होता. त्यांच्या काहीतरी कार्यक्रमात मी गेलो होतो, मराठीत बोललो होतो, आणि तेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे ना, हे ओनरशिप करतो ना, पण या ओनरशिप मध्ये वाड्याचं वातावरण निर्माण करायला काही जमेल का? आज दारं बंद करून लोक राहतात, त्याच्याऐवजी दारं जरा उघडी ठेवून एकमेकांच्या तिथे लॉबी किंवा असं काही अशी काही डिझाईन मध्ये बदल करता येईल का? अशा कल्पना आपल्याला सुचायला पाहिजेत ना, आपण करायला पाहिजे. आपण केलं आणि त्यांच्या गळी उतरवलं तर मला असं वाटतं की ते काय अवघड नाहीये, शक्य आहे. ते व्यवहारही जमेल, सुधारणाही होईल आणि आपल्याला जे बाजारू करतात त्याला आपल्याला प्रतिवादही करता येईल ना. आज स्क्वेअर फुटावर काम करतो म्हणा, कशावर करतो मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं की आपला मान, आपला सन्मान आपण मिळवायला पाहिजे आणि तो टिकवायला पाहिजे. बरोबर. आता ते या वातावरणात शक्य आहे की नाही, किती शक्य आहे, किती अवघड आहे मला नाही सांगता येत.
पण असा प्रयत्न मात्र जरूर करा. मला उत्तर देता आलं का? हो सर, थँक्यू. आय रिमेंबर युअर वर्ड्स. थँक्यू. ओके. पुढचा प्रश्न जितेंद्र पावगी सरांचा आहे, तर सर तुम्ही विचारा. सर गुड आफ्टरनून. मला असं विचारायचं होतं की गुरु किंवा मेंटॉर, तर ह्या संकल्पनेकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे तुमचा कोपनहेगनचा एक्सपिरियन्स, ओव्हरऑल अनेक लोकांशी वेगवेगळ्या लेव्हलचा आलेला संबंध, तर एक गुरु असतो का काय? कसं बघायचं कसं या संकल्पनेकडे, मेंटॉर या संकल्पनेकडे? मला वाटतं तू ऑफिसमध्ये आलो तर त्याही वेळेला हे विचारलं होतंस. नाही, तो वेगळा अनुषंगाने होतं. ते वेगळाच. हा नाही, मला याचे दोन वेगळे भाग करूयात आपण, गुरु आणि मेंटॉर. मध्ये या ज्ञान प्रबोधिनीचे जे प्रमुख आहेत, काय त्यांचं नाव, गिरीश बापट. त्यांच्या त्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी त्यांचे विचार, माझी मुलं प्रबोधिनीत शिकलेत, त्यामुळे ते सगळं मी पाहिलं त्यांचा कार्यक्रम वगैरे. आणि त्यांनी फार छान विश्लेषण केलं आणि मला ते इतकं भावलं. ते म्हणाले, मी कॅनडात ज्यावेळेला होतो त्यावेळी तिथे अमुक अमुक ग्रस्त भेटले होते, ते गणितज्ञ होतो, माझा विषय गणित होता, तिथे ते माझे गुरु होते. अमक्या ठिकाणी गेलो होतो, तिथे अमक्या अमक्या ग्रस्तांच्याकडे काही संबंध आला. मला असं वाटतं की आपल्या वाट्याला सतत कोणी ना कोणी गुरु येत असतो. आपण सतत कोणाकडून का होईना सारखं काहीतरी शिकत असतो. आता साधा आता आपला कार्यक्रम चालू आहे, तुमचे प्रश्न हे सुद्धा मला शिकवतात ना काहीतरी. त्या अर्थाने तुम्ही सुद्धा गुरुच आहात माझे. मला त्यांचा तो ती जी विचार आणि भूमिका आहे ना, ती मला इतकी भावली की मी नंतर विचार करायला लागलो की एकदा जितेंद्रला फोन करून सांगावं की ते ऐक आणि बघ. पण गुरु ही संकल्पना ही शिकणाऱ्याने मनावर बिंबवायची असते, शिकवणाऱ्याने नाही. व्हेरी नाईस. आता मेंटॉर हा जो शब्द आहे, हा थोडासा मला तो कधी आवडलाच नाही. एक माणूस दुसऱ्या माणसाला घडवू शकत नाही. एक माणूस दुसऱ्या माणसाला स्वतःला घडवायला मदत करू शकतो. बरोबर. पण जे घडणं आणि घडवणं हे आतून ज्याचं त्यालाच करायला लागतं. मदत मिळते, मदत सगळ्यांची मिळते, अगदी फार लहानपणी आई वडिलांपासून ते पुढे शाळा कॉलेज, सगळ्यांची मदतीला कधीही आयुष्यात कमी पडत नाही. आणि आपण कुठेही गेलो आणि काहीही करत असलो तरी आपल्या भोवती लोक असतात, ते काहीतरी करत असतात, काही सुचवत असतात, काही बोलत असतात, काही आपल्या समोर प्रत्यक्ष काही काम करत असतात. त्याच्यातून आपण शिकतो ना. हे शिकणं कधी थांबतच नाही आणि ते थांबायलाही नको. मला असं वाटतं की गुरुची व्याख्या, मेंटॉरची व्याख्या अशी करता येत नाही. हे सतत आपल्या भोवती आपल्याला घडवण्यामध्ये, आपल्यामध्ये बदल करण्यामध्ये म्हणा, सुधारणा करण्यामध्ये, किंवा जे आपलं अस्तित्व आहे मूळचं. मला जॉन पॉल सार्त्रेचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. तो अस्तित्ववादी होता. अस्तित्व हे त्या क्षणाला तुम्ही जे जसे असता ते तुमचं अस्तित्व. तुमच्या दोन पायाखाली जी जागा असते ती तुमच्या मालकीची, त्या काळापुरती असलेली मालकीची जमीन, असे त्याचे सिद्धांत, असे त्याचे विक्षिप्त सिद्धांत होते. पण इतके चांगले होते
आणि त्याचा फ्रेंच समाजावर फार मोठा परिणाम आहे जॉन पॉल सार्त्रे. हम्म, हे जर खरं असेल आणि हे जर आपल्याला मान्य असेल हम्म, तर त्या त्या अस्तित्वाच्या वेळेला त्या काळामध्ये त्या क्षणामध्ये किंवा त्या वातावरणामध्ये मी तुला साधं एक उदाहरण सांगतो. एक मी डेन्मार्कमध्ये कोएफएम म्हणजे YMCA मध्ये राहत होतो. हम्म. एकदा नोटीस लागली की असं परदेशी मुलांसाठी एक हाल नावाच्या गावात आम्ही एक 3 दिवसाची राहायची सोय केली. खेड आहे, हम्म, छोटं खेड होतं, हिवाळ्याचे दिवस होते, बर्फवृष्टी. आणि एक दिवस संध्याकाळी रात्री, दिवस लहान होते, मी व्हरांड्यात बसलो होतो आणि संपूर्ण बर्फवृष्टी झाली होती. सगळी झाडं बर्फाने लगडली होती. हम्म, पांढरं स्वच्छ वातावरण होतं. पौर्णिमा होती, चंद्रप्रकाश भरपूर होता क्या बात है. आणि इतकं निस्तब्ध वातावरण, हम्म, इतकं गहिरं वातावरण. हम्म, अशा वातावरणामध्ये मी किती वेळ तिथे बसलो होतो आजही मला आठवत नाही. वा. परंतु ते वातावरण तुम्हाला काहीतरी करून जातं की नाही? हम्म, काहीतरी करून जातं. हम्म, आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ती संध्याकाळ माझ्या आठवणीतून का नाही जात बरं? हम्म, आता इथे तर काही कोणी सांगत नाही, कोणी बोलत नाही, कोणी काही वेगळं काही नाही, निसर्गच आहे फक्त. हम्म, हम्म, फक्त असा निसर्ग आहे की जो मी कधी अनुभवला नव्हता. बरोबर. आणि त्या काळापुरता त्या निसर्गाचा माझ्यावर झालेला परिणाम हम्म, हा इतका खोलवर होता हम्म, की तो आजही मला जवळजवळ तिथे असल्यासारखा वाटतो. हम्म, आता निसर्ग हा त्या काळापुरता माझा गुरुच होता की नाही? तो गुरुच होता. हम्म, हम्म, आणि तू म्हणतोस तसं त्या अर्थाने मेंटॉर पण होता. हम्म, हम्म, आणि त्यांनी मला त्या काळामध्ये अंतर्मुख तरी व्हायला लावलं की नाही? बरोबर आहे. हम्म, करेक्ट. मला असं वाटतं की आपली आपण उत्तरं शोधणं आणि ती सापडणं फार सोपं असतं. फार 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 सोपं असतं. हम्म, फक्त आपण आपल्या स्वतःला ती सवय ती आत्मसात करून घ्यायला पाहिजे. हम्म, हम्म. वाटतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं का? हो हो, दिलं. सर तुम्ही फक्त नाव सांगाल फ्रेंच माणसाचं काय म्हणलात तत्वज्ञान? जॉन पॉल सार्त्र. हा, जॉन पॉल सार्त्र. ओके. कोण त्याची बायको, दोघंही त्यांची पुस्तकं फार प्रसिद्ध आहेत. थँक्यू. आता येस, आपल्याकडे शेवटचे 2 प्रश्न आहेत आता. एक मुक्ता कुलकर्णी यांचा प्रश्न आहे. मुक्ता कुलकर्णी, तुम्ही माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. आणि हा, हॅलो सर, मी मुक्ता कुलकर्णी बोलतेय. नमस्कार. नमस्कार सर. सर माझा प्रश्न असा आहे की तुमच्या काळामध्ये तुम्ही तुमचं जे वर्क फ्रेम टाइम फ्रेम झाली त्याच्यामध्ये पुन्हा विचार. स्लो बोल थोडंसं मुक्ता. ओके ओके. सर तुमच्या काळामध्ये तुम्हाला अशी कोणती गोष्ट वाटते जी सगळ्यात रेलिव्हंट किंवा इम्पॉर्टंट आहे इन टर्म्स मे बी डिझाईन? नाही, डेफिनेटली नाहीये सर. पण सर काय म्हणूया आपण, जनरेशन बदलतंय ना, त्या अकॉर्डिंगली विचारतीये. हा, द मोस्ट रेलिव्हंट और इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट जी तुम्हाला वाटतेय इन टर्म्स ऑफ मे बी डिझाईन असेल किंवा ड्रॉइंग क्वालिटी असेल किंवा वर्कमॅनशिप असेल, इवन क्लायंट ॲटिट्यूड असेल, जो तुम्हाला वाटतो आता तुम्हाला तो मिसिंग आहे किंवा यु नो दॅट शुड हॅव बीन हॅपनिंग टुडे ऑल्सो, पण आपल्याला तेवढा बघायला मिळत नाही, अशी एखादी गोष्ट सर? मला असं वाटतं की तू या प्रश्नाला, ज्याला इंग्लिशमध्ये ऍब्स्ट्रॅक्ट म्हणतात, तसं स्वरूप द्यायला पाहिजे. ओके. कारण सांगतो. हा सर. रिलेव्हन्स हा शब्द कसा आला?
रिलेटिव्हिटी हा शब्द कसा आला? हम्म. कशाचं तरी कशाशी तरी काहीतरी नातं झालं हम्म. म्हणजे मग ते रिलेव्हंट होत. बरोबर आहे सर. आई वडील आहेत हे मी समजतो म्हणून ते रिलेव्हंट झाले. राईट. मला असं वाटतं की रिलेव्हन्स हा सतत आपल्या वाट्याला येणारा एक अनुभव आहे, सतत. आणि तो आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या वाट्याला येत असतो. म्हणजे आता माझ्या घरी बसलो होतो आणि ते बाजूला माझ्याकडे बाग वगैरे बरी आहे. आमच्याकडे सारखे पक्षी घरटी करतात आणि इतकी अप्रतिम घरटी करतात. ते परवा एक घरट त्या पक्षी जोडप्याने सोडून दिलं म्हणून आम्ही डोकावून बघितलं, त्याच्यातली 2 अंडी तशीच ठेवली होती. आता ते घरट, ती अंडी, याचा ह्या काळाशी माझा रिलेव्हन्स आहे का नाही? आहे. हो. आता विषय जर आपण आपल्या व्यवसायाकडे नेला तर बदललेल्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीचा इतका झपाट्याने बदल होतोय की काल हा कॉम्प्युटर, म्हणजे आता कॉम्प्युटरचा विषय काढला म्हणून मी पहिला कॉम्प्युटर माझ्या समजुतीने 1985-86 साली घेतला, टँडी 4. त्या काळात 1 लाख आणि काहीतरी रुपयाला तो घेतला. आणि ते धाडसच होतं, वेडेपणाही होता एका दृष्टीने. पण मला असं वाटलं की हे नवीन यंत्र आहे, काय भानगड आहे, एकदा बघू तर खरी. माझ्याकडे त्यावेळेला परिस्थिती पण चांगली होती आणि ते घेतला टँडी 4 8 बिट. आणि तो टँडी 4 आम्ही त्याच्याशी कसरत करायचो, काही धडपड करायचो. त्या काळामध्ये टँडी 4 हा रिलेव्हंट होता. त्या टँडी 4 नंतर आम्ही आमच्याकडे सतत सुधारलेले कॉम्प्युटर घेतले आणि आता एवढ्याशा या डबड्यामध्ये सगळं दिसतंय. कॉम्प्युटरची व्याख्याच मुळे पूर्ण बदलून गेली. डेस्कटॉप तर मला वाटतं आता फारसं कोणी वापरतच नाही. रिलेव्हन्स आणि रिलेव्हंट, मला असं वाटतं की बदलता काळ सतत लक्षात घेणं आणि त्या बदलत्या काळामध्ये काय बदल होत आहेत, कुठे बदल होत आहेत, कशामध्ये होत आहेत, किती काळात होत आहेत, ते कसे होत आहेत, हे जर आम्हाला समजू शकलं आणि आम्हाला ते भावू शकलं, आम्ही त्याचा विचार करू शकलो, तर मला असं वाटतं की काय रिलेव्हंट आहे हा प्रश्नच निर्माण होतो. सगळंच रिलेव्हंट आहे. येस सर. व्हेरी व्हेरी गुड थॉट. कुठलीही गोष्ट रिलेव्हंट नाही अशी असू शकत नाही. व्हेरी ट्रू सर. मी थोडं फिलॉसॉफिकल उत्तर दिलं, पण माझा नाईलाज आहे. छान वाटलं. नाही खूप छान होतं. आणि म्हणजे प्रश्न छोटा आणि उत्तर खूप डीप असंच आहे सर. खूप रेलिव्हंट उत्तर होता सर. येस डेफिनेटली. थँक्यू सर. येस. आता एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण सर, आदिती जप्तीवाले यांच्याकडनं. आदिती, तुमचा माईक अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारा. नमस्ते सर, मी आदिती जप्तीवाले सांगलीहून बोलते. मी जस्ट लँडस्केप आर्किटेक्ट माझं कम्प्लीट केलंय आणि आता जस्ट 1 वर्ष झालं मी इकडे सांगलीला परत आले पुण्याहून. तर मला असा प्रश्न विचारायचा होता की एखादी मोठी साईट असते तेव्हा त्याच्यात आधी इन्व्हॉल्वमेंट असते ती आर्किटेक्टची का लँडस्केप आर्किटेक्टची? तुमच्या दृष्टीने कुणाची इन्व्हॉल्वमेंट ही पहिली झाली पाहिजे की जेणेकरून साईटचं जास्तीत जास्त ग्राफ्टिंग हे होईल? तू कृष्णाकाठी आहेस ना? हो. पाणी भरपूर आहे, आता तर पावसाळा आहे. रोज वाढतंय, नदी बघायला लागते रोज. झाडं लावा. आधी आणि नंतर असं काही नसतं.
म्हणजे मला असं विचारायचं आहे की जेव्हा आता आर्किटेक्ट डिझाईन करतात तेव्हा म्हणजे मी पण आधी लँडस्केप करायच्या आधी कंटूर्सचा तेवढा विचार करत नव्हते किंवा तेवढं त्या बाबतीत माझं ग्रास्पिंग नव्हतं असंही म्हणू शकता. पण ती जी गोष्ट लँडस्केपमध्ये आल्यानंतर इन डेप्थ आपल्याला कळते आणि मग आपल्याला त्याचा विचार करावासा वाटतो. सो याबद्दल तुमचं काय मत आहे की तुमच्या बघण्यात जे आर्किटेक्ट आले त्यांनी कसा विचार केला किंवा स्वतः तुम्ही विचार करताना काय गोष्ट वापरली की कसं करावं आम्ही म्हणजे कसा इन्व्हॉल्वमेंट दाखवा. या प्रश्नाचे 2 भाग आहेत. पहिल्यांदा तू असं विचारलंस आधी आर्किटेक्ट का आधी लँडस्केप आर्किटेक्ट, बरोबर आहे? बरोबर. माझं त्याला उत्तर असं आहे की आधी नंतर नको, एकत्र जर करू शकलात तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. हे माझ्या मताने पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. खरंय खरंय. आणि दुसरा प्रश्न काय होता तुझा? की म्हणजे कंटूर्स. हा विचार करताना हा आता नंतर लँडस्केप आर्किटेक्ट झाल्यानंतर विचार बदलतात की आपण जास्त साईट स्पेसिफिक बघायला लागतो किंवा साईटशी रिलेटेड बघायला लागतो. हे आर्किटेक्चर असताना आपल्या डोक्यात येत नाही. म्हणून माझ्या डोक्यात हा प्रश्न आला की आर्किटेक्ट आधी का आधी लँडस्केप आर्किटेक्ट, हा प्रश्न येण्यामागचा हेतू पण तोच. मला असं वाटतं की थोडं शिकताना कुठेतरी काहीतरी कमी पडलं. जमीन आणि साईट आणि कॉन्टूर्स आणि तिथली झाडं, तिथलं काय वातावरण, त्याचा आकार, तो प्लॉट काय जे असेल ते, हे तर मुळे आपल्या या सगळ्या म्हणजे आपण लँडस्केप करत असू का बांधकाम करत असू, या सगळ्याचा हा गाभा आहे. हा जर गाभा आपण नाही समजून घेतला, मग भले तिथे लँडस्केप करायचं असो का बांधायचं असो, हा जर गाभा नाही आपण समजून घेतलं तर आपण काय कसं करणार चांगलं काम, डिझाईन तरी कसं करणार. आता मी एखादं उदाहरण राहत नाही म्हणून देतो खरं, आता चालेल ना? हो हो सर प्लीज. हो जरूर चालेल. खरंच आमचं एक फार्म हाऊस आहे या इथे नंदनवन मध्ये, आणि ते मी तो प्लॉट काय 40 वर्षापूर्वी घेतला होता आणि त्याचा उतार आहे 70 डिग्री. मला सगळ्यांनी मूर्खात काढलं की असा कुठे प्लॉट असतो का. मी टेकडीच घेतली जवळजवळ. म्हटलं बघा कधीतरी काहीतरी बांधलो तिथे, मध्ये बांधेन, वर बांधेन, काही खाली बांधेन, काहीतरी करेन. आणि तो पडला होता, तसाच होता. इतकी वर्ष मला करता आलं नाही. मध्ये आमच्या घरातली ट्रॅजेडी, त्यामुळे तो विचारही माझ्या मुलांनी तर मनावर घेतलं आणि त्या इतक्या उतरत्या प्लॉट मध्ये कॉन्टूर्स 1:2 सुद्धा, त्याच्यापेक्षा जवळजवळ 1:2 असतील. तिथे आम्ही ते फार्म हाऊस त्यांनी बांधलं आणि वर बांधलं, एकदम अप्रोच रोड केला. आता मला या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगायला लागतं की कशी असू देत ना जमीन, कसाही आकार असू दे, कुठलेही कॉन्टूर्स असू दे, कुठलीही झाडं असू दे, कुठलीही झाडं नसू देत, वाळवंट असू देत, हिरवगार असू देत, टेकडी असू देत, सपाट असू देत, पाणी असू देत. आमच्या त्या प्लॉट मधून तर एक ओढा जातो, पावसाळ्यात तो वाहतो. जे आहे ते सगळं समजून घेणं आणि ते आत्मसात करणं, ही तर पहिली पायरी आहे ना. ही तर पायरी नाही मी ओलांडली तर मी त्या जमिनीवर त्या ठिकाणी काय आणि कसं करणार. तर प्रश्न आधी कोण हा तर नाहीच आहे. आदर्श म्हणजे दोघंही पाहिजे. बरोबर. आणि दुसरा प्रश्न, जमिनीचा पोत कसा, उतार चढ उतार कसा, कॉन्टूर्स कसे, ते आधी माहिती नव्हते, आता माहिती झाले ना. आता माहिती, आता विसरू नका. हे सगळं आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये हा गाभा आहे. गाभा, जमीन
समजणं ही पहिली पायरी आहे आणि ती समजायलाच पाहिजे. मला वाटतं मी दिले का प्रश्नाचं उत्तर? हो, आय थिंक केलं. येस. ओके आदिती, हां, ओके. आता सर, आपण सगळे प्रश्न घेतलेले आहेत आणि प्रश्नांमधनं पण आपल्याला खूप काही त्याच्यातनं तुम्ही सांगितलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण ऑलमोस्ट सेशनच्या एंडला आलेले आहोत आणि वोट ऑफ थँक्स हे आपण चेअरमॅन जे आहेत आपल्या महाराष्ट्र चॅप्टरचे ते देतील, आर्किटेक्ट विकास भोसेकर. तर सर तुम्ही अनम्यूट करून व्हिडिओ ऑन करून वोट ऑफ थँक्स. त्याच्या आधी मला जरा बोलू दे. हो सर. हो सर. असतं आपण आयुष्य जे जगत असतो आणि जे करत असतो ते कुठेतरी आपल्याकडे आतमध्ये साचलेलं असतं. बरोबर. आणि ती साठवण फार चांगली असते. सगळीच चांगली असते असं नाही, काही थोडीशी अवघडही असते, काही वाईटही असते, बरी वाईट सगळं असतं. बरोबर. आणि आज मला आपलं असं म्हणजे घरात अडकून पडलो तरी सुद्धा ती साठवण तुमच्या समोर थोडी का होईना पण उलगडायला मिळाली म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मी मानतो. सर मी खरा तुमचा आभारी आहे. सर, हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही आमचे आभार मानताय. हो, बरोबर आहे. हॅलो. हा बोला सर. नमस्कार, मी विकास भोसेकर. हो, तुला बघितल्यानंतर लक्षात आलं. नुसत्या आडनावाने आता लक्षात येत नाही. नाही, बरोबर. ऋषी सर, आपली आज भेट झाली. ऋषितुल्य वास्तुविशारद श्री बडवे सर. सर, तुम्ही आम्हाला BKPS मध्ये स्टुडिओ घ्यायला येत होतात. आज बऱ्याच वर्षांनी मी आपल्याला भेटलो, मला खूप बरं वाटलं. आपल्या जीवनाचा वेगळा एक पैलू आमच्या समोर आपण मांडलात आणि आज मला फार धन्य वाटलं. आपले विचार आणि आजही आपले कामाची जी पद्धत आहे किंवा जी केलेली कामं आहेत ती बघून आम्ही अजूनही इन्स्पायर्ड आहोत आणि इन्स्पिरेशन अजून मिळत आहे. आपण जे काही विचार मांडले सर ते फार इन्स्पिरेशनल आणि एज्युकेशनल आहेत, जे हल्लीच्या जगात इतक्या साधेपणाने कोणी सांगत नाही. आपण आमचे गुरु आहात. आय डोंट नो वेदर यू थिंक ऑर नॉट, बट वी ऑलवेज कन्सिडर यू ॲज अवर बेसिक गुरु सर. कारण तुम्ही आम्हाला डिझाईन शिकवलेलं आहे सर. आणि तुम्ही आणि सरदेसाई सर यायचे आमच्या स्टुडिओमध्ये. तर आय एम फ्रॉम आयसोला महाराष्ट्र चॅप्टर. वी आर सेइंग थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. आणि आपण जे आम्हाला गाईडलाईन्स दिल्या आणि जे आपण बोललात आम्ही कृतज्ञ झालेलो आहोत आणि अक्षरशः नवीन विचारांमध्ये न्हावून निघालेलो आहोत. थँक्यू व्हेरी मच सर. तू तर ऋषितुल्य दिसायला लागलास आता. आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉम्प्लिमेंट. सर, मला सवय नेहमी आय ट्राय टू हॅव द लास्ट वर्ड. नाही, पण सर तुम्हाला एक सांगतो की तुमची जी कामं होती तेव्हा मी तुमच्या ऑफिसला आलेलो आहे. तुमची केलेली मॉडेल्स किंवा तो जो एक स्टान्स होता माझ्या मते त्यावेळेला फार म्हणजे असे आर्किटेक्टच होते पुण्यामध्ये की ज्या एवढ्या स्किल्स आणि एवढ्या प्रतिभेने काम करणारे. तर वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू सर की आम्ही तुमच्याकडनं काही आर्किटेक्चरल डिझाईन शिकलोय आणि आता ते आम्ही आणतोय आमच्या कामात. आम्ही प्रयत्न करतोय की तुमचे जे गाईडलाईन्स आहेत ते आम्ही आता फॉलो करतोय सर. आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू सर दॅट यू आर अमंग द वन ऑफ द रिनोन्ड अँड वर्ल्ड्स बेस्ट आर्किटेक्ट्स वी नो. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. इंग्लिश मध्ये म्हणतो थँक्यू. वर्ल्ड रिनाउंड म्हणाले ना. धन्यवाद. ओके सर, थँक्यू सो मच विकास सर. चॅटबॉक्समध्ये पण सर खूप जे आपले अटेंडीज आहेत त्यांनी पण तुम्हाला थँक्स आणि हे एक्सटेंड केलेले आहेत, विशेस एक्सटेंड केलेले आहेत. तर सगळ्यांकडनं तुम्हाला खूप मोठा धन्यवाद. एक छोटंसं एक आहे फक्त की जे आपले डोनर आहेत उल्हास यादव त्यांना सुद्धा एक थँक्यू म्हणून एक्सटेंड करायचं आहे. आणि बाकी सगळ्या पार्टिसिपंट्सना त्यांनी संडेची सकाळ आपल्याला दिल्याबद्दल त्या सगळ्यांना खूप मोठा थँक्यू.
सर तुम्हाला लास्ट वर्ड म्हणायचा आहे म्हणून मी तुमच्याकडेच देते आता. बडवे सर तुम्ही लास्ट वर्ड द्या आणि मग आपण थांबूया. येस. मनापासून एकच वाटतं हा की ज्या ज्या वयामध्ये तुम्ही आहात, ज्या कामांमध्ये तुम्ही आहात, जे तुम्ही करता आहात, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळू दे. धन्यवाद सर. मनमुराद माझ्या शुभेच्छा घ्या. आणि आता या वयामध्ये शुभेच्छा देण्याचं थोडस तरी मला अधिकार आपोआपच येतो, कारण वय काही आपल्या हातात नसतं, ते वाढतच असतं. जे वाढलं. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.